always on the time. गुड इव्हिनिंग. ओके, लेट मी चेक कमेंट बॉक्समध्ये किती जण ऍक्टिव्ह आहेत. पूजा खताळ मॅम, ओके. सिद्धार्थ, गुड इव्हिनिंग. सीमा मॅम, गुड इव्हिनिंग. मोहन सर, गुड इव्हिनिंग. शाहीन मॅम, ज्योती चव्हाण मॅम, अश्विनी जाधव मॅम, पूजा मॅम, ओके. फाईन. युवराज, XIO कोणतरी आहे, ओके. गुड इव्हिनिंग. फाईन. पेट नेम आहे का? टोपण नाव असेल कदाचित. रवींद्र टोसर सर, गुड इव्हिनिंग. जयदेव सर, जयदेव डोबे सर, गुड इव्हिनिंग. राहुल गाडे सर, गुड इव्हिनिंग. क्या बात है. लेट मी चेक. रेखाताई जगताप, गुड इव्हिनिंग. इज माय व्हॉइस क्लिअर? माझा आवाज क्लिअर आहे? इफ इट इज क्लिअर, चॅटबॉक्समध्ये सी टाईप करू शकता. यू कॅन पुट अ सी इन द चॅटबॉक्स. विश्वजित शिंदे, गुड इव्हिनिंग. पूजा मॅम इज सेइंग गुड इव्हिनिंग. लेट मी चेक किती जणांचे कॅमेरे चालू आहेत. ओमकार बेंद्रे, ऑलवेज ऑन द टाइम, व्हेरी गुड इव्हिनिंग. रवींद्र टोसर सर, क्या बात है, गुड इव्हिनिंग. ओके, ग्रेट. हाऊसफुल. सोजल्स फादर नितीश मराठे, ऑफ नितीश मराठे सर, ओके फाईन. तुम्ही रिनेम करू शकता, राईट? ओके, ग्रेट. क्या बात है. बघूयात आपण किती जणांचे कॅमेरे चालू आहेत. रवींद्र ठोसर सर, लता लता गोरेगावकर मॅम, वेलकम. छान वाटलं मगाशी बोलून तुमच्यासोबत. क्या बात आहे. गौरव, कसा आहेस? येस. मला आहे ना पर्सनल कनेक्शन आवडतं, असं समोर सगळ्यांशी पर्सनल कनेक्शन ठेवायला आवडतं. असं फक्त सरफेस लेवलला मला बोलणं आवडत नाही, एकदम डीपमध्ये जाऊन बोलणं आवडतं. राईट. गौरव, वेलकम. छान. रेखाताई जगताप, अश्विनी मॅम, सीमा मॅम, ओके. जयदेव डोबे सर, ओके. मोहन माळी सर, क्या बात आहे. पूर्ण फॅमिली पॅक. ग्रेट. येस. हो हो हो. पूजा खताळ मॅम, पूजा खताळ मॅम, तुमचे मेसेजेस आम्हाला आवडतात. आवर्जून ते सांगावं म्हटलं इथे. खूप छान. ॲक्टिव्ह ठेवणं खूप छान आहे. समोरच्याला निगेटिव्ह करणं खूप इझी असतं, पण पॉझिटिव्ह करणं खूप अवघड असतं. आणि तुम्ही ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह राहून सगळ्यांना पॉझिटिव्ह करता. हे सुद्धा एक समाजाला देणंच आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे. राईट. एखाद्याला मोटिवेट करणं हे सुद्धा एक कॉन्ट्रीब्युशन आहे. ते सुद्धा आपल्या व्हॅल्यूचाच पार्ट आहे, आपल्या इथिक्सचाच पार्ट आहे, आपल्यावरती झालेल्या संस्काराचाच तो एक पार्ट असतो. ठीक आहे. पुष्कर, गुड इव्हिनिंग. पुष्कर, अंधारात बसायचं नाही. ओके. दिवस गेले अंधारात बसायचे, आता प्रकाशात बसायचं. हरिहर होले, माईक कॅमेरा चालू करा. ओमकार, कॅमेरा चालू करा. राहुल गाडे सर, कॅमेरा स्टार्ट करू शकता. अम्रपाली मॅम, सुविद्या मॅम, युवराज, शाहीन तांबोळी, ओके. मी का म्हणतो आहे कॅमेरा चालू करा, कॅमेरा चालू करा, हे शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला समजेल. कारण आपण जो योगा क्लासेस चालू करणार आहोत आणि आपल्याला जी योगा शिकवणार आहे त्या व्यक्तीबद्दल तर मी तुम्हाला इंट्रोडक्शन देणारच आहे शेवटच्या 15 मिनिटांमध्ये. अँड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसे इथे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्या योगाच्या क्लासेसमध्ये असणार आहे. नितीश मराठे, वेलकम. विश्वजित शिंदे, क्या बात आहे, नावतच आहे विश्वजित. विश्वजित, विश्व जिंकायला चाललेला व्यक्तिमत्व विश्वजित, क्या बात आहे. ग्रेट. नितीश, गुड. पूजा मॅम, किरण शिंदे, अमित पिसे, वेलकम. गॅलेक्सी, खूप सुंदर नाव आहे गॅलेक्सी, ओके. गॅलेक्सी A71, तुमचंही वेलकम. कोण आहे गॅलेक्सी? रिनेम करू शकता. चॅटबॉक्समध्ये नाव नका टाकू, तुम्ही रिनेम करा, म्हणजे मला अधूनमधून तुमच्यासोबत कनेक्ट करायला सोपं पडेल. येस, फाईन. सगळ्यांचं वेलकम. कशा आहात सगळे? मस्त ना? सोनाली मॅम, कशा आहात? क्या बात आहे. ग्रेट. मस्त ना? येस. आयुष्यात दोनच गोष्टी पाहिजे, व्यस्त राहायचं आणि मस्त राहायचं, जबरदस्त राहायचं, राईट? व्यस्त, मस्त आणि जबरदस्त. राईट. व्यस्त नसेल तर रिकामं काहीच फायदा नाही. आपण ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. फाईन. हरिहर होले, वेलकम. छान. कॅमेरा चालू ठेवलाय. डॉक्टर ज्योती चव्हाण मॅम, वेलकम. अमित पिसे, वेलकम. क्या बात आहे. खरंच हे कॅमेरे चालू ठेवणारे कॅन्डिडेट्स फार कॉन्फिडंट असतात. मला हे आवडतात बरं का. यू हॅव टू स्टार्ट युअर कॅमेरा बिकॉज सी, आपल्याला आपल्या दिसण्याबद्दल आणि असण्याबद्दल काही प्रॉब्लेम नसेल. सर, गावाकडे आलोय, कॅमेरा चालू करू शकत नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, दॅट्स ओके, फाईन. ओके, ग्रेट.
चला मस्त, सगळेच हॅपी आहात? येस. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि यू हॅव टू आन्सर इन वन वर्ड. आपण एका गेमने चालू करूया, चालेल? तेच तेच सेशन, सगळ्या त्याच त्याच गोष्टी, राईट? आपण एका मला चॅट बॉक्समध्ये कमेंट करा, चलो रिप्लाय करा. एक- आपण एका छोट्याशा गेमने सुरुवात करूयात, चालेल? आर यू एक्साइटेड? डिअर फ्रेंड्स, सकाळी 9 वाजल्यापासून आय हॅव बीन कंटिन्युअसली स्पीकिंग. असे कितीतरी इथे कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना आज माझा पर्सनल कॉल आला होता. ओके. येस, विकास वाघमोडे सर इज सेईंग येस सर. बघूयात किती जणांची येस येतात, किती जण ऍक्टिव्ह आहेत. कारण ऍक्टिव्ह लोकांसाठीच आपण योगा स्टार्ट करतोय. नाहीतर तुम्ही तिथे कॅमेरा ऑफ कराल आणि बाकीचे योगा करतायत आणि तुम्ही फक्त बघत बसाल. इट शुड नॉट बी लाईक दॅट. सोनाली मॅम इज सेईंग येस, विश्वजित येस, ओमकार बेंद्रे सर इज सेईंग येस. ग्रेट. चला, एक छोट्याशा प्रश्नाने आपण सुरुवात करूयात, राईट? छोट्याशा प्रश्नाने. प्रश्न असा आहे, अनम्यूट करून बोलायचं नाही. यू हॅव टू कमेंट इन द कमेंट सेक्शन. फाईन, रेडी? आर यू रेडी? चला, रेडी सर असाल तर चॅट चॅट बॉक्समध्ये. सर चॅट बॉक्स चालू ना माझा. हम्म, 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 हम्म. माझ्याकडे त्याचा काहीच कंट्रोल नाहीये, तुम्हीच ट्राय करा. तर एक्झिट करून बरं तर जॉईन करू का? येस सर, येस सर, ऑलवेज वेलकम. माझ्या ओके ओके आयुष्यामध्ये एंट्री फ्री आहे, ओके ओके सर. एक्झिट पण फ्री आहे. ओके. राईट. हां, मी स्वतःहून एक्झिट नाही करणार तुम्हाला, डोंट वरी. चला, परत जॉईन करा. ओके, फाईन. चला, सिम्पल, व्हेरी सिम्पल क्वेश्चन आय एम गोइंग टू आस्क यू डिअर फ्रेंड्स. तुम्ही दिवसभर बिझी असता, मीही बिझी असतो, सगळेच बिझी असतात, राईट? बट तरी सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून हे जे आपली विकली ग्रोथ सभा, याचं नाव काय माहिती आहे का? विकली ग्रोथ सभा. नाव काय आहे लक्षात घ्यायचं आहे. विकली ग्रोथ सभा ही आपली सभा आहे. आपण सगळे एकत्र येतोय, समविचाराचे लोक एकत्र येतोय, पॉझिटिव्ह लोक एकत्र येतोय आपण, राईट? येस. फाईन. चला, सिम्पल क्वेश्चन आहे. आय एम गोइंग टू आस्क अ सिम्पल क्वेश्चन. चॅटबॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. वाय डू यू कम टू अटेंड सेशन? ऑनलाईन सेशन. तुम्ही एवढे बिझी असता, शेड्यूल खूप पॅक असतं, तुम्ही कंटाळलेलं असता, विकेंड्सला मस्त मूवीला जायचं असतं, फिरायला जायचं असतं, एन्जॉय करायचं असतं, बरंच काय काय डिनरचे प्लॅन्स असतात, लॉट ऑफ थिंग्स आर देअर. तरीसुद्धा तुम्ही सेशनला का येता? वाय डू यू कम टू सेशन? एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. राहुल गाडे सर इज सेईंग मेंटल रिलीफ. To listen something positive. Dr. Jyoti Sawan ma'am is saying to listen something positive. Okay, let me check. आपण जे घेतोय ते, जे काय ऍक्टिव्हिटीज करतोय ते बरोबर ट्रॅकनी चाललेलं आहे की नाही, हे मला सुद्धा ट्रॅकिंग करावं लागेल. फाईन, दोनच उत्तर आलेले आहेत. विकास वाघमोडे सेईंग टू लर्न सायकोलॉजी ऑफ ह्युमन माइंड. ओके, फाईन, ग्रेट. अजून बघूयात. लेट मी चेक किती जण इथे व्हेरी ब्रिलियंट आहेत. सोनाली मॅम इज सेइंग वॉन्ट टू लर्न समथिंग न्यू अँड पॉझिटिव्ह. ग्रेट. सिद्धार्थ इज सेइंग टू डेव्हलप अवर सेल्फ. पुष्कर गाडे इज सेइंग आयुष्य सुंदर करण्यासाठी. क्या बात आहे, व्हेरी गुड पुष्कर. पुष्कर, तुम्ही कवी आहात की लेखक आहात? हे असे उत्तर कधी येतात माहिती? एकतर तुम्ही कवी असाल, लेखक असाल, किंवा ब्रेकअप झालं असेल. राईट. येस. अमित विसे, तुम्हाला मला तुमच्यासारखं जीवन जगायचं आहे. क्या बात. थँक्यू व्हेरी मच अमित. डेफिनेटली डेफिनेटली. अवघड नाहीये. एकदम वाहत्या पाण्यासारखं राहायचं, सुंदर जीवन आहे. जेव्हा हसावंसं वाटतं बिंदास हसायचं, जेव्हा रडावंसं वाटतं बिंदास रडायचं. एवढं सिम्पल, काय म्हणूयात, आपली स्टाईल आहे आपली लाईफ जगण्याची. टेन्शन नाही घ्यायचं. टू डेव्हलप अवर पर्सनॅलिटी. तुम्ही खूप छान उत्तर दिलंय, पण नाव इथे लक्षात येत नाही. XIOU असं काहीतरी आहे. तुम्ही तुमचं नाव टाका तिथे. टू डेव्हलप अवर पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी, असं उत्तर आहे. खूप सुंदर आहे. व्यक्तिमत्व विकास, सायकोलॉजी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा खूप वॉस्ट सब्जेक्ट आहे. इट्स व्हेरी वॉस्ट सब्जेक्ट. पर्सनॅलिटी म्हणजे फक्त मेकअप करणं, हेअरस्टाईल करणं, राईट? हे फक्त आउटर लुक नाही आहे. ओके, सोजल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पर्सनॅलिटी इज व्हेरी वॉस्ट सब्जेक्ट. त्याच्यामध्ये खूप मोठ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये इनर पर्सनॅलिटी, आउटर पर्सनॅलिटी, आउटर लुक, इनर क्वालिटीज हे 90% आहेत, आउटर लुक फक्त 10% आहे. दिसण्याने आपण फक्त समोरच्याला 10%च काय म्हणूयात की
अट्रॅक्ट करू शकतो, दाखवू शकतो, शो ऑफ करू शकतो. पण ॲक्च्युअल आपली जी पर्सनॅलिटी असते दॅट इज इनर पर्सनॅलिटी, ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतं. सो मेनी थिंग्स आपला बिहेवियर पॅटर्न त्याच्यामध्ये येतं, थिंकिंग ऑफ पॅटर्न त्याच्यामध्ये येतं. लॉट ऑफ थिंग्स आर देअर. आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सुद्धा सिरीज घेणार आहोत, त्यामुळे डोंट वरी. चलो, किरण शिंदे सेईंग मोटिवेशनसाठी येतोय. रवींद्र सर इज सेईंग गुड. GOH नाही लक्षात आलं. रवींद्र सर पुन्हा टाईप करा, याला GST नाही, टॅक्स नाही आहे. तुम्ही पुन्हा टाईप करू शकता. गुड GOH नाही लक्षात आलं. ओके, फाईन. चला, जवळपास इथे एवढे लोक आहेत आणि सगळ्यांचे मला आन्सर्स पाहिजे. अंगद सर इज सेईंग आफ्टर लॉंग टाइम्स, अंगद सर इज सेईंग ब्रेक ओल्ड पॅटर्न होल्डिंग अस बॅक इन द लाईफ, डेव्हलप न्यू पॉझिटिव्ह पॅटर्न्स दॅट विल इनरिच अवर लाईफ अँड टू लीड अ सक्सेस अँड हॅपीनेस. क्या बात आहे, व्हेरी गुड. राईट. इथे जे उत्तर येत आहेत ना त्याच्यावरतीच मी बोलणार आहे. अंगद सर खूप छान उत्तर दिलेलं आहे तुम्ही. पूजा खताळ मॅम इज सेईंग, मराठीत दिले का? ओके. मनातील खूप प्रश्नांची उत्तरे इथे मिळतात सर, आणि मन हलकं होतं, पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. क्या बात आहे, व्हेरी गुड पूजा मॅम, थँक्यू व्हेरी मच. तुमच्या नावातच पूजा आहे, तर तुमच्या आयुष्यात अंधार कसा असू शकतो, राईट? येस. रवींद्र जोश घेण्यासाठी येतात. क्या बात आहे, जोश, एनर्जी घेण्यासाठी येतात. क्या बात आहे रवींद्र सर, गुड. सीमा मॅम इज सेइंग सर सॉरी बट व्हॉट वॉज द क्वेश्चन, देर वॉज समथिंग डिस्टर्बन्स. ओके, डिस्टर्बन्स नो इश्यू. प्रश्न असा आहे की तुम्ही झूमला काय येतं, वाय डू यू अटेंड द झूम सेशन्स, वाय डू यू कम ॲट रात्री 9 वाजता, 2 तास तुम्ही मला सहन करता, राईट? एवढे थकलेले असतात, विकेंड्स असतात, बरेच प्लॅन्स असतात, मूवी, डिनर, लॉट ऑफ थिंग्स आर देअर विच कॅन बी प्लॅन्ड अपार्ट फ्रॉम दिस, इन्स्टेड ऑफ दिस. तरीसुद्धा तुम्ही झूमला काय येतं, हा प्रश्न होता. ठीक आहे, खूप छान उत्तरं आले. बाय द वे, ज्यांची उत्तरं आलेली आहेत ना त्यांनाच आपल्या योगा योगा ग्रुपची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटणार आहे. बाय द वे, बाकीच्यांना नाही भेटणार. जे टाईप करू शकत नाही ते काही लाईफमध्ये काहीच करू शकत नाही. सिम्पल सांगितलं आहे तुम्हाला, फक्त टाईप करायचं आहे, शकाला का बुम बुम, फक्त टाईप करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे, राईट? ॲज सिम्पल ॲज दॅट. तरी सुद्धा आय हॅव अ लॉट ऑफ पेशन्स. मी वेट करतोय की अजून किती जण इथे उत्तर देतात. मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड, नो प्रॉब्लेम एट ऑल. कन्नडा इज माय मदर टंग, बऱ्याच जणांना माहिती असेल. कन्नडा इज माय मदर टंग. तुम्ही कन्नडमध्ये पण टाकू शकता, मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्या लँग्वेजमध्ये टाकू शकता. आय वॉन्ट यू आन्सर. मी परत रिपीट करतोय, खूप छान उत्तरं आलेत. मला आवडलेलं उत्तर सगळ्यांचीच आहेत, बट बेस्ट आन्सर इज अंगद सर. बेस्ट टू ब्रेक ओल्ड पॅटर्न, आपल्या ब्रेनमध्ये जे पॅटर्न्स तयार झालेले आहेत ना ते ब्रेक करण्यासाठी आपण सगळे इथे येतो आहोत. विच आर होल्डिंग अस बॅक, विच आर पुलिंग अस बॅक. आपल्याला आयुष्यामध्ये आपलेच विचार आपल्याला मागे खेचत असतात. असे कोणते विचार आहेत, असे कोणते पॅटर्न्स आहेत, ते ब्रेक व्हायला पाहिजे. ते ब्रेक करण्यासाठी आपण इथे येत आहे. टू डेव्हलप न्यू पॉझिटिव्ह पॅटर्न्स. ओके, टू क्रिएट अ न्यू पॉझिटिव्ह पॅटर्न्स इन द ब्रेन. आपल्या हॅबिट चेंज करण्यासाठी तुम्ही इथे येत आहे. व्हेरी एक्सलंट. हॅपीनेस मिळवण्यासाठी येत आहे, सक्सेस मिळवण्यासाठी येत आहे. व्हेरी नाईस, मला हे आवडलं उत्तर. आणि पूजा मॅम, तुमचे उत्तर चांगलं आहे. मनातील खूप प्रश्नांची उत्तरं इथे मिळतात आणि हलकं वाटतं. क्या बात आहे. आणि सक्सेस, हॅपीनेस, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स इथे मिळतात. ग्रेट. रवींद्र सर, तुमचंही उत्तर खतरनाक आहे बरं का. जोश मिळवण्यासाठी इथे तुम्ही येत आहे. सोजल सर, तुमचं आहे पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी. मोहन माळी सर, अंतर मनाबद्दल, नवीन गोष्टी शिकण्यासाठी. क्या बात आहे, किती हुशार लोक आहेत तिथे. मला तुमच्यासारखं जीवन जगायचं आहे. अमित पिसे, खूप इझी आहे. कधीतरी भेटा, मी तुम्हाला सांगेल. माझी एवढी इझी लाईफ कोणाचीच नाही आहे. आपण खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं असतं लाईफकडे. माझा एकच नियम आहे, दुःख असेल किंवा सुख असेल, 24 तासानंतर गजनी व्हायचं, विसरून जायचं. हा नियम शिकला तर लाईफ फार सुंदर आहे. धरून बसायचं नाही. ओके. सिद्धार्थ सर म्हणतात टू डेव्हलप पर्सनॅलिटी, टू डेव्हलप आवर सेल्फ. सोनाली मॅम इज सेइंग वॉन्ट टू लर्न समथिंग न्यू अँड पॉझिटिव्ह. विकास वाघमोडे सर म्हणतात की टू लर्न अबाउट द सायकोलॉजी ऑफ ह्युमन माइंड. व्हेरी गुड. ज्योती मॅम म्हणतायत, डॉक्टर ज्योती चव्हाण, टू लिसन समथिंग पॉझिटिव्ह. राहुल गाडे सर म्हणतात टू हॅव अ मेंटल रिलीफ. ग्रेट. अजून कोणाचे उत्तर आलेत बघूयात. शाहीन तांबोळी सेईंग की माइंड रिलॅक्सेशनसाठी आम्ही येतो. गुड. नितीश मराठे सांगतायत की डेव्हलप आवर माइंड. ओके, क्या बात आहे, ग्रेट. वैशाली मॅम इज सेइंग द झूम मीटिंग बुस्टेड माय एनर्जी, हॅपीनेस अँड पॉझिटिव्ह थिंकिंग. क्या बात आहे. आय फेल्ट लाईक गेटिंग अ न्यू लाईफ अँड फ्रेश पर्स्पेक्टिव्ह. क्या बात आहे वैशाली मॅम, थँक्यू व्हेरी मच. अमित पिसे, मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. क्या बात आहे. आनंद हा बाहेर नाही, आनंद हा आपल्या आतच आहे, पासवर्ड आपल्याकडेच आहे.
ओके, ते आपण रिट्रीटमध्ये खूप डीपमध्ये शिकणार आहोत. फाईन, क्या बात आहे. सगळ्यांची उत्तरं इथं आलेली आहेत. आज आपला हा ओव्हर थिंकिंगचा कितवा सेशन आहे कोण सांगेल? चॅटबॉक्समध्ये टाईप करा. कितवी सिरीज आहे ही? कितवी सिरीज आहे? ओके, सीमा मॅडमचं उत्तर आलंय. सर ऐक, आपण हे उत्तर घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. ओके, फाईन फाईन फाईन. सीमा मॅडमचं उत्तर आहे की आय कम हिअर टू ट्रान्सफॉर्म माय लाईफ इन पॉझिटिव्ह मॅनर्स. इट्स लाईक इनर इंजिनिअरिंग विच कीप्स अस मोटिवेट पॉझिटिव्ह अँड ऑलवेज मेक्स अस मोर एनर्जेटिक अँड ओके. खूप छान उत्तर. हां, फिफ्थ. टुडे इज अवर फिफ्थ सेशन. फिफ्थ सेशन, क्या बात आहे. ओके, किती सोपं आहे ना. पाच असंही ना जायचं तिकडे चॅटबॉक्समध्ये, असं पाच कुठे दिसते ते बघायचं आणि त्याला हिट करायचं, एवढंच करायचं. चला, मला सगळ्यांचे आन्सर्स पाहिजेत. आय वॉन्ट एव्हरीबडीज आन्सर हिअर. लेट मी चेक किती जण इथे आन्सर देत आहेत. पूजा खताळ मॅम, ऑलवेज टॉप, ऑलवेज ऑन द टाइम. वैशाली मॅम, ज्योती मॅम, सिद्धार्थ सर, ओके, अपर्णा मॅम, मोहन माळी सर इज सेइंग 5, गॅलेक्सी सेइंग 5, अंगद सर इज सेइंग 5, अंग आदित्य पातरकर, क्या बात है आदित्य, वेलकम. पुष्कर इज सेइंग 5, 5 5 5, युवराज 5, विवो 5, ओमकार बेंद्रे 2. ओमकार, आजचं सेशन हे कितवं आहे असा प्रश्न आहे. तुमचं सेशन कितवं आहे असं नाही, हा प्रश्न नाहीये. तुम्हाला याचे लिंक्स ग्रुपमध्ये भेटतील. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ जेवढे झालेत ना सेशन्स आतापर्यंतचे, त्याचे सगळे रेकॉर्डिंग्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. यू कॅन डिरेक्टली गो टू द यूट्यूब. तर एक बोलू का? अनम्यूट करू नका, अनम्यूट करू नका. सगळं डायव्हर्ट होतं. प्लीज माझी विनंती, अनम्यूट करू नका. लिंक ब्रेक करू नका. तुमचे काही प्रश्न असतील यू कॅन आस्क मी लेटर. ओके, शेवटी मी देईल. शेवटी मी तुम्हाला वेळ देणार आहे, डोंट वरी. लक्ष्मण इज सेइंग 5, रेखा बांदल सर, रेखा बांदल मॅम इज सेइंग 5, रेखा जगताप इज सेइंग 5, नितीश मराठे 5, सोनाली मॅम 5, ओप्पो 5, ओम ओम कोल्हे, क्या बात आहे. चलो, 5. सो डिअर फ्रेंड्स, आज हे आपलं पाचवं सेशन आहे. सिम्पल मी तुम्हाला सांगतो, सगळ्या सिरीज याच्या 1 ते 4 पर्यंतच्या जेवढ्या सिरीज झालेल्या आहेत, वी मेड इट अवेलेबल ऑन द यूट्यूब चॅनल. यू कॅन डिरेक्टली गो टू द यूट्यूब चॅनल. तुम्ही यूट्यूब चॅनलला जाऊन तिथे सर्च करा, तुम्हाला मिळेल. आणि सर्च करण्यासाठी पण तुम्हाला आळस असेल, डोंट वरी, उद्या सकाळी 10-11 पर्यंत तुम्हाला सगळ्या लिंक्स 1 2 3 4 5 जेवढे आज झालेत आत्तापर्यंत, आजचं सुद्धा रेकॉर्डिंग होत आहे, ते तुम्हाला उद्या अवेलेबल करून दिलं जाईल. ओके, त्यासाठी अनम्यूट करणं, प्रश्न विचारणं, परत सगळं हे डायव्हर्ट होतं. पण शेवटी मी तुम्हाला वेळ देणार आहे, डोंट वरी अबाउट इट. राईट. चलो, थँक्यू व्हेरी मच. आता आपण जाऊयात जिथे आपण थांबलो होतो तिथून सुरुवात करूयात. ओके, आठवतंय तुम्हाला आपण कुठे थांबलो होतो, किती झाले होते, किती नंबर झाले होते, किती पॉईंट्स कव्हर झाले होते? चॅटबॉक्समध्ये टाईप करा. कम ऑन, अनम्यूट बिलकुल करू नका, चॅटबॉक्समध्ये टाईप करा. सिद्धार्थ, क्या बात आहे. 35 35 35 35 35. एक काळ असं होता की आपल्याला 35 मार्काची भीती वाटायची. ओके, 35चे 34 झाले ते 1 वर्ष वाया जायचं. राईट. ओके, 35 35 35. पण ॲक्च्युली काय आहे की आपण डायरेक्टली 1 आठवड्यानंतर भेटतोय ना, सो थोडंसं आपण रिकॅप करूयात. राईट. किती जणांना वाटतं की थोडंसं रिकॅप झालं पाहिजे? चॅटबॉक्समध्ये तुम्ही आर टाईप करू शकता. ओके, किती जणांना वाटतं की रिकॅप झालं पाहिजे? मलाही वाटतं की थोडंसं लिंक लागण्यासाठी ॲटलिस्ट शेवटचे जे 10 मिनटं होते लास्ट सेशनमधलं, ते थोडंसं रिकॅप झाल्यानंतर या युअर बल्ब विल बी ऑन. राईट, ग्रेट. माझं खूप लक्ष आहे चॅटबॉक्समध्ये आणि नावंसुद्धा मी बघतो किती जण इथे ॲक्टिव्ह आहेत. आणि जेवढे ॲक्टिव्ह आहेत त्यांनाच पुढचे जे काय असतील त्या गोष्टी मिळतील. मी योगाबद्दल आत्ता बोलणार नाही, शेवटच्या 15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला बोलेल. येस, फाईन. ऑल आर ॲक्टिव्ह, ग्रेट. पुन्हा एकदा मी आता आपल्या रूममध्ये बघतो आहे, झूम रूममध्ये किती जण इथे ॲक्टिव्ह आहेत. पूजा खताळ मॅम, अंधारात बसायचं नाही. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. ओके, अंधारात बसायचं नाही. एकतर डायरेक्टली तुम्ही कॅमेरा ऑफ करा, पण अंधारात बसू नका. मेणबत्ती घेऊन बसा, काही घेऊन बसा, टॉर्च लावून बसा, एनिथिंग, पण अंधारात बसायचं नाही. ओके, येस. पूजा खताळ मॅम म्हणतात की गावी आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, फाईन, असंही चालेल. ज्यांना ऑप्शनच नाही, देर इज नो ऑप्शन, नो प्रॉब्लेम, मग ठीक आहे. डॉक्टर ज्योती इज इन द ट्रॅव्हलिंग, प्रवासामध्ये आहेत डॉक्टर ज्योती चव्हाण मॅम, तरीसुद्धा शी इज यु नो हर कॅमेरा इज ऑन. डॉक्टर आहेत त्या, डॉक्टरांचा दिवस कसा जातो विथ द पेशंट्स. खूप पेशन्स लागतात. इफ यू वॉन्ट टू हँडल पेशंट्स, यू हॅव टू हॅव अ लॉट ऑफ पेशन्स, राईट. चला, आता आपण येऊयात, रिकॅप करणार आहोत. तुम्ही नाही म्हटलं असतं तरी मी केलंच असतं. दिस इज माय मॉरल ड्युटी.
फाईन. चला आता आपण येतो आहोत 31. 35 पर्यंत झालेलं आहे. थोडंसं आपण रिकॅप करूया. धुरंधर सेकंड चालू झालाय. धुरंधर फर्स्टमध्ये थोडंसं काय झालं होतं त्याचं रिकॅप करूयात. ओके, चलो. डिअर फ्रेंड्स, आय हॅड टोल्ड यू अबाउट, थोडंसं फास्ट ट्रॅकमध्ये करूयात. सोशल मीडिया कम्पॅरिझन जे असतं ना, ते थांबवायचं आपल्याला आजपासून. एक्सक्यूज मी, ते थांबवायचं. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, लोकांच्या स्टेटसवरती जे दिसतं ना, ते खरं नसतं. 100% खरं नसतं. मोस्ट ऑफ द पीपल ते स्टेटसला किंवा हे कशाला ठेवतात माहिती आहे? शो ऑफ. कोणाला तरी जळवण्यासाठी, कोणाला तरी दाखवण्यासाठी. दे जस्ट वॉन्ट टू शो की आय हॅव डन समथिंग डिफरंट दॅन अदर्स. मी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलेलं आहे. अपर्णा चव्हाण मॅम, फाईन, नो प्रॉब्लेम. कॅमेरा नाही चालू ठेवू शकत. प्रॉब्लेम असेल दॅट्स ओके. रवींद्र चव्हाण, सॉरी सर मी जेवण करत आहे. रवींद्र सर, मग आम्हाला पण बोलवा ना जेवायला. ओके. काय केली भाजी रवींद्र सर? अनम्यूट करून बोला. ठीक आहे, गंमत केली. ओके, दॅट्स ओके, फाईन. अनम्यूट करू नका. चलो, नेक्स्ट आहे. ओके, नितीश मराठे, गावी आहे सर. अरे क्या बात आहे, तुम्हाला गाव पण आहे सगळ्यांना. मग मी बिन गावाचा आहे की काय रे? गावाकडे लाईट नाही, असं कुठे राहता तुम्ही? सर जेवायला या. आलोच. आलोच. ठीक आहे, आता म्यूट करा. चलो, थँक्यू रवी. जस्ट गंमत करत होतो, बट मी येईल डेफिनेटली. नितीश मराठे गावी आहे, नो प्रॉब्लेम. अरे तुम्ही गावी आहात, मग गावाकडे लाईट नाही आहे का? निवडून तर आपणच दिलाय. ओके, आता करा सहन 5 वर्ष. चला, येऊयात आपण आपल्या टॉपिककडे. नंबर 31, दॅट इज सोशल मीडिया. याच्यावरती जे आपण बघतो, दुसऱ्यांचे स्टेटस बघतो, दुसऱ्यांचे फोटोज बघतो, आणि आपल्याला वाटतं की त्यांची लाईफ किती सुंदर आहे. डिअर फ्रेंड्स, असे कितीतरी आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटना आहेत की खूप फॉलोअर्स असतात त्यांना, कितीतरी मिलियन्समध्ये फॉलोअर्स असतात, तरीसुद्धा त्यांनी सुसाईड केलेलं आहे. लेट मी टेल यू, तुमच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती किती तुम्हाला फॉलोअर्स आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ओके, फॉलोअर फक्त तिथे नावाला दिसतं फॉलोअर्स, दे आर नॉट युअर फॉलोअर्स. दे आर नॉट युअर फॉलोअर्स. कधी चुकून काय आपल्याला एखादी अडचण आली ना, काही जण म्हणतात सर 10,000 फॉलोअर्स आहेत माझे, आणि मी त्यांना गमतीत म्हणतो की एखाद्या अडचण त्यांना सांग ना, 10 जणांना सांग की बाबा 1,000ची गरज होती मला, ते सगळे ब्लॉक करतील तुला. डू अंडरस्टँड? सो वॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, डू नॉट कम्पेअर. सोशल मीडियावरती जे दिसतं तसं ॲक्च्युली नसतं. दुसऱ्यांचे स्टेटस बघून आपण डिप्रेशनमध्ये जायचं नाही. आणि कधी कधी हे पण आहे की तुम्ही एखादी पोस्ट टाकलेली असते, कधी एखादं स्टेटस तुम्ही सेट केलेलं असतं, आणि आपल्याला असंही वाटतं काही जणांना की माझं स्टेटस बघून मला रिप्लाय दिला नाही, माझ्या स्टेटसला लाईक केलं नाही, माझ्या स्टेटसवरती कमेंट केलेलं नाही, माझ्या पोस्टवरती कमेंट केलेलं नाही. याच्यातून पण काही लोक डिप्रेशनमध्ये जातात. राईट? सो आजपासून जर तुम्हाला ओव्हर थिंकिंग नको असेल, यू कॅन अवॉइड दिस थिंग. रिप्लाय आला ओके, नाही रिप्लाय आला देन जास्त ओके. कारण परत त्यांच्या रिप्लायला अजून एक रिप्लाय करत बसावं लागतं. राईट? माझे एक गुरु, गुरु म्हणण्यापेक्षा मला इंग्लिश शिकवणारे एक सर होते. त्यांना कधी फोन केला ना, आणि जर आपण बोललो ना की सर मला एक अर्जंट खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलायचं आहे, मग ते सर काय म्हणायचे की अरे एवढं महत्त्वाची गोष्ट आहे तर फोनवर बोलण्यापेक्षा तू समोर आहे, आपण बोलूयात, आणि फोन ठेवून द्यायचे. ती गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो. फोनवरती एखादा व्यक्ती म्हणतो ना सर आय जस्ट वॉन्ट युअर टाईम, मला खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करायची. महत्त्वाची गोष्ट आहे ना तर फोनवर नाही झाली पाहिजे चर्चा, महत्त्वाची गोष्ट तर समोरासमोर बसून झाली पाहिजे. राईट? सो आजपासून मेक अ कमिटमेंट विथ युअर सेल्फ की सोशल मीडियावरती जे जे आपण बघतो दॅट इज जस्ट अ फंटॅसी लाईफ. दॅट इज नॉट अ रियालिटी लाईफ. रिअल लाईफ अँड रील लाईफ कम्प्लिटली डिफरंट आहे डिअर फ्रेंड्स. रिअल लाईफ अँड रील लाईफ कम्प्लिटली डिफरंट आहे. आणि तुम्ही तुमच्या काय म्हणूयात, सक्सेस असेल, फेल्युअर असेल, यू कॅनॉट कम्पेअर इट अदर्स. यू कॅनॉट कम्पेअर इट अदर्स. काही जणांना लवकर सक्सेस मिळतं, काही जणांना उशिरा मिळतं, काही जणांना लवकर मिळून ते टिकत नाही, काही जणांना उशिरा मिळतं ते टिकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुठल्याही गोष्टीशी कम्पेअर करू नका. मी लास्ट टाइम तुम्हाला हेही बोललो होतो की तुम्ही युनिक आहात. तुमच्यासारखी व्यक्ती कुठे नाही आहे, हे स्वतःला म्हणायचं. मी याच्या अगोदरचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये मी ॲफर्मेशन पण सांगितलेलं आहे की आय एम ॲन युनिक पर्सन. आय एम ॲन युनिक पर्सन. राईट? युनिक पर्सन आहे, हे तुम्ही कमिटमेंट स्वतःशी करू शकता.
नंबर 32 आहे अनावश्यक चर्चा टाळा. स्टॉप गॉसिपिंग्स. लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार जे आपण बोलतो त्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत लाईफमध्ये, टॉक ऑन दॅट. बिकॉज युअर वर्ल्ड बिकम युअर वर्ल्ड. व्यवस्थित आहे का? युअर वर्ल्ड, वर्ल्ड म्हणजे शब्द, WRLD, वर्ल्ड, वर्ल्ड म्हणजे शब्द, दॅट बिकम्स युअर वर्ल्ड. वर्ल्ड म्हणजे जग. तुमचे शब्दच तुमच्या अवतीभोवतीचं जग तयार करत असतं. त्यामुळे तुम्ही कंपॅरिझन करत असाल, आजाराबद्दल बोलत असाल, एखाद्या व्यक्तीबद्दल गॉसिप करत असाल, तर त्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होतं. तुम्ही XYZ व्यक्तीबद्दल गॉसिप करत असेल, इट इज द अर्थ इज द राऊंड, व्हॉट यू थ्रो आउट दॅट कम्स बॅक. ओके, हे बुमरँग आहे, जे आपण देतो ते परत आपल्याकडे येतं. त्यामुळे आजपासून कंपॅरिझन थांबवा. इतरांबद्दल बोलायचं असेल पॉझिटिव्ह बोला, नसेल तर निगेटिव्ह बोलण्यामध्ये अर्थ नाही आहे. कारण का? व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या पर्सनल प्रोफेशनल लाईफवरती डेफिनेटली होतो. नंबर 33 आहे, हे सगळं झालेलं आहे, याच्यावरती मी 2-2.5 तास बोललो, त्यामुळे थोडंसं फास्ट घेतोय. नंबर 3 मध्ये आहे, तुमचा दिवस कसा पाहिजे तो प्लॅन करा. तो प्लॅन करा. यू हॅव टू मेक अ प्लॅन. प्लॅनमध्ये काय येणार आहे ते मी आजच्या सेशनमध्ये पुढे बोलणार आहे, की टू डू लिस्ट तयार करणं, डेली प्लॅन तयार करणं. त्याच्यामध्ये मी हेही बोललो की इम्पॉर्टंट गोष्टींवरती फोकस करणं. त्यातल्या त्यात अर्जंट कुठल्या आहे, ज्या आपल्याकडून सुटून गेल्या होत्या ते आज खूप अर्जंट आहेत. एकेकाळी ते इम्पॉर्टंट होते पण ते आजच करणं गरजेचं आहे. अशी किती अर्जंट गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टू डू लिस्टमध्ये तुम्ही 10 ते 12 15 जे काही लिस्टमध्ये तुम्ही मेंटेन करत असाल, टास्क लिहित असाल, त्यातल्या पहिल्या मेन टास्कवरती तुम्हाला फोकस करायचं. हे मी तुम्हाला लास्ट याच्यामध्ये सांगितलं होतं. यू हॅव टू फोकस ऑन फर्स्ट 3 इम्पॉर्टंट अँड अर्जंट टास्क. पहिल्या 3 टास्कवरती तुम्हाला फोकस, टास्क म्हणजे कामं, राईट? यू हॅव टू फोकस ऑन दॅट. तुम्हाला त्याच्यावरती फोकस करायचं आहे. याच्या अगोदरच्या सेशनमध्ये मी डीपमध्ये बोललेलो आहे. स्पष्ट प्रायोरिटी ठेवा. स्पष्ट म्हणजे काय? एकदम क्लिअर कट. हो म्हणता यायला पाहिजे, त्याच्यापेक्षा नाही म्हणता यायला पाहिजे. नाही म्हणणारा खूप सक्सेसफुल होतोय, लक्षात ठेवा. आपल्याला एक सवय लागलेली असते आणि आपण आपल्या जवळच्या लोकांना ती सवय लावून ठेवतो की प्रत्येक गोष्टीला हो म्हणायची. आणि हो म्हटल्यानंतर काय होणार आहे की टाईम वेस्ट होणार आहे. प्रत्येक गोष्टीला हो नाही म्हणायचं. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ज्या गोष्टी प्रोडक्टिव्ह आहेत, प्रोडक्टिव्हिटी काय असते मी पुढे बोलणार आहे. नेक्स्ट आहे वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी कट करा. हे मी खूप डीपमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या पूर्ण थांबवल्या पाहिजे. आणि डिअर फ्रेंड्स, हे मी झूम आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा पाठवलेलं आहे. आणि जे आज नवीन आहेत मंडळी, डोंट वरी, तुम्हाला आज मी रात्री पुन्हा आपलं सेशन झाल्यानंतर पुन्हा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ते पाठवणार आहे. लास्ट सेशननंतर मी ग्रुपमध्ये काही पुस्तकांची नावंसुद्धा पाठवलेली होती. राईट? आय एम गोइंग टू सेंड यू द नेम्स ऑफ द बुक्स, जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुमचा वेळ वाचवेल. ज्या गोष्टी तुम्हाला 6 वर्षात अचीव करायचे आहेत आणि तुम्ही त्यातल्या काही पॉईंट्स यूज केल्या, फॉलो केल्या, तर डेफिनेटली तुम्ही तुमचा टाईम सेव्ह कराल. 6 वर्षांमधले जे प्लॅन्स आहेत, यू कॅन अचीव इन 4 इयर्स, यू कॅन अचीव इन 3 इयर्स. राईट? पुस्तकांची नावं आणि त्याच्यावरचा एक छोटासा आर्टिकल जो मी लिहिलेला आहे तो मी ग्रुपमध्ये शेअर करेल. पुस्तकांची नावं विथ द रायटर्स नेम, लेखक कोण आहे त्याचंही नाव मी त्यांचंही नाव मी त्याच्यामध्ये मेन्शन करेल. चला डिअर फ्रेंड्स, इथपर्यंत आपण आलो होतो. ह्यात आपला अर्धा तास गेला. राईट? आज आपण आजचं जे सेशन आहे ते इथून पुढे 36. फोकस वाढवण्यासाठी टाइम ब्लॉक करा. टाइम ब्लॉक करा म्हणजे काय बघा. आणि डिअर फ्रेंड्स, तुम्ही इथे त्या वर्डिंग्सकडे, त्या सेंटेन्सकडे पण बघायचे 36 नंबर, आणि इकडे इमेजमध्ये पण बघायचे 36 नंबर. टाइम ब्लॉक्स कसे आहे? टाइम ब्लॉक्समध्ये तुम्ही बघू शकता. सपोज तिथं दिलेलं आहे 4 ते 5 समथिंग काहीतरी, 5 ते 6 समथिंग काहीतरी, 6 ते 7 समथिंग काहीतरी. यू हॅव टू मेक ब्लॉक्स लाईक दिस. आमचे शेड्यूल्स आदल्या दिवशीच तयार असतात. काही शेड्यूल तर 8-8, 9-9, 10-10 दिवस अगोदर तयार असतात. राईट? सो सांगण्याचा उद्देश काय, मी तुम्हाला म्हणत नाही की पूर्ण महिन्याचा प्लॅन करा, पूर्ण वर्षाचा प्लॅन करा. सुरुवात नेक्स्ट डेचा प्लॅन करा, उद्याचा प्लॅन करा. पुढचे 21-22 दिवस तुम्ही डेली प्लॅन करत असाल नेक्स्ट डेचा, तर तुम्हाला सवय लागेल. नेक्स्ट टू नेक्स्ट डेचा पण तुम्ही प्लॅन कराल. मग पुढच्या 2 दिवसाचा प्लॅन कराल, 3 दिवसाचा प्लॅन कराल, आठवड्याचा प्लॅन कराल, 2 आठवड्यांचा प्लॅन कराल, 1 महिन्याचा प्लॅन कराल, 2 महिन्याचा कराल, 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा. सक्सेसफुल लोकांकडे पुढच्या 3 ते 5 वर्षांची पूर्ण एकदम असं एकदम क्लॅरिटी असते त्यांच्याकडे. एकदम क्लॅरिटी असते. आपल्याला पुढच्या तासात काय करणार आहोत आपण हे माहीत नसतं. दिस इज द डिफरन्स बिटवीन सक्सेसफुल अँड फेल्युअर्स.
सो तुम्हाला जर स्ट्रेस नको असेल, ओव्हर थिंकिंग नको असेल, फ्रस्ट्रेशन नको असेल, तर तुम्हाला फोकस कुठल्या गोष्टींवरती करायचा आहे? ज्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्याच गोष्टींसाठी. आणि ते तुमच्याकडे असं डायरीत असलं पाहिजे. लेट मी टेल यू डिअर फ्रेंड्स, ही सकाळपासून माझं तिसरं सेशन आहे झूमवरती. आय विल शो यू. आज 23 तारीख आहे. यू कॅन दिसेल की नाही माहीत नाही. हे सकाळी माझं सेशन झालं होतं. सकाळच्या सेशनमध्ये सॉरी मीटिंग झाली होती झूमवरती. त्याच्यामधले हे काही पॉईंट्स आहेत. नेक्स्ट आहे दुपारी परत मला 4 वाजता 3 वाजता वेळ होता. अगेन आय टूक अ मीटिंग विथ माय स्टाफ मेंबर. हे दिसणार नाही कदाचित तुम्हाला. राईट. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, सगळे माझे प्लॅनिंग्स फिक्स असतात. बिकॉज आय एम अ गुड, काय म्हणू शकतो, की आय एम अ सच अ पर्सन हू ऑलवेज लाईक टू से नो. नाही म्हणायला मला आवडतं. म्हणजे ज्या गोष्टींमध्ये टाइम वेस्ट होणार आहे, ज्या गोष्टीमध्ये अनवॉन्टेड गोष्टी, ज्याचा तुम्हाला फक्त टाइम वेस्टच होणार आहे, तुमचा वेळ जाणार आहे, राईट, अशा गोष्टींसाठी वेळ नको आहे आपल्याला. आणि होतं काय, आपण टाइमपास करत बसतो, काहीतरी वेगळंच करत बसतो, आणि अचानक ती गोष्ट करायची वेळ आली की परत मग स्ट्रेस, परत एन्झायटी, परत ओव्हर थिंकिंग, या गोष्टी फेस कराव्या लागतात. आणि मी तुम्हाला एक सांगतो, खरंच तुम्हाला ओव्हर थिंकिंगमधून बाहेर पडायचं असेल, यू हॅव टू मेंटेन अ डायरी विथ यू. डायरी पाहिजेच. मी लास्ट झूम सेशनमध्ये पण बोललो डिअर फ्रेंड्स, डायरी पाहिजेच, पर्सनल डायरी पाहिजेच, टू डू लिस्ट त्याच्यामध्ये पाहिजेच, तुम्ही मीटिंगमध्ये काय बोलणार त्याच्यामध्ये रायटिंगमध्ये पाहिजेच. एवढं प्रॉपर प्लॅनिंग असेल तर तुम्हाला ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम होणारच नाही. आपल्याला काय असतं, काय होतं, 8 वाजता 9 वाजता काय करायचं माहीत नाही, आणि ते 9 वाजल्यानंतर विचार करतो की आता काय करायचं. मग तेव्हा अचानक टेन्शन येतं, आणि अचानक टेन्शन कधीच येत नाही. अचानक काही घडत नाही आयुष्यात. जे काही घडतं ना ते आपल्यामुळे घडतं. इफ यू डोंट प्लॅन टू विन, सो यू आर प्लॅनिंग टू लूज. व्यवस्थित ऐका. तुम्ही जिंकण्यासाठी प्लॅन करत नसाल, याचाच अर्थ तुम्ही हरण्यासाठी प्रॉपर प्लॅन केलेला आहे. इफ यू डोंट प्लॅन टू विन, यू प्लॅन टू लूज. त्यामुळे आपल्याकडे प्रॉपर प्लॅन्स पाहिजे, रायटिंगमध्ये पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय, रायटिंगमध्ये पाहिजे. काही जण म्हणतात नाही सर माझ्या डोक्यात आहे. माझ्या प्रश्नाची सुरुवात असते, आहे तुला? इथून सुरुवात असते. नाही सर माझ्या डोक्यात, माझ्या विचारांमध्ये आहे सगळा प्लॅन. मित्रांनो, विचार सेम असतो का हो दररोज? नाही ना, विचार बदलतात ना. पण लिहिलेलं बदलत नाही. आणि तुम्ही जे लिहिता ना, ते का लिहायचं त्याच्या मागचं पण कारण आहे. ते लिहून असं समोर बसलत ना, त्याच्या रिलेटेडच थॉट्स आपल्या ब्रेनमध्ये येतात. पण तुम्ही काहीच लिहिलं नाही, फक्त बसलात ना, तुम्हाला रॅन्डमली कसलेही थॉट्स येतात. कसलेही थॉट्स येतात. त्यामुळे फोकस पाहिजे असेल, ओव्हर थिंकिंग नको असेल, तर तुम्हाला ब्लॉक्स क्रिएट करावं लागेल. इट इज कॉल्ड अ टाइम ब्लॉक. लक्षात येत आहे? सुरुवातीला हे नको नको वाटेल. म्हटलं की अरे काय आहे हे, किती लिहायचं असतं, एवढं लिहायचं असतं का? हो, लिहायचं असतं. आणि हे तुमचा वेळ, लिहिण्यामुळे तुमचा वेळ वेस्ट नाही जाणार आहे. यू आर गोइंग टू सेव्ह युअर टाईम. यू आर गोइंग टू सेव्ह युअर टाईम. तुम्ही तुमचा टाईम सेव्ह करणार आहात. जेवढा तुमच्याकडे टाईम सेव्ह होणार आहे, तेवढा तुम्ही ह्या ओव्हर थिंकिंग, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, अनवॉन्टेड गोष्टींमधून बाहेर पडणार आहात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट लिहा. प्रत्येक गोष्ट लिहा. यू हॅव टू मेक अ टाइम ब्लॉक्स. चला, क्लिअर आहे का टॉपिक? थोडंसं अवघड आहे, बट अवघड गोष्टींमध्येच खरी मजा असते. चला, क्लिअर असेल तर चॅटबॉक्समध्ये सी टाईप करा. डोंट वरी, मी प्रश्न नाही विचारणार, याच्यावरती आपली एक्झाम नाही होणार आहे. त्यामुळे हवेत गोळी मारली तरी चालेल. येस. ओके फाईन, क्या बात आहे, ऑल आर एक्साइटेड. ॲक्च्युली पहिले जे 35 पॉईंट्स होते ना ते थोडेसे इझी होते. आता आपण रियालिटीकडे जाणार आहोत. अँड रियालिटी इज वॉट ऑलवेज बेटर. ट्रूथ इज ऑलवेज बेटर. म्हटलं जातं ना की जे रियालिटी आहे ना, जे खरं असतं ना, रिअल लाईफ इज ऑलवेज बेटर. बिटर म्हणतोय मी, बिटर. बेटर नाही म्हणत, बिटर म्हणतोय. राईट. आता आपण येतोय नेक्स्ट पॉईंटकडे, दॅट इज 37. 37 इज वॉट, काम सुरू करण्या अगोदर वी हॅव टू बी अ उद्दिष्ट, पर्पज क्लिअर पाहिजे. मला हे का करायचं आहे? वाय डू आय वॉन्ट टू डू दिस? का करायचं आहे मला हा योगा क्लास, किंवा हे सगळं का चालू करायचं आहे? त्याच्यानंतर 3 वर्षानंतर माझ्याकडे एक प्लॅन आहे. टुडे आय हॅव डिस्कस विथ माय स्टाफ मेंबर्स ॲट टू आफ्टरनून सेशन मीटिंग, की हे योगा वगैरे हे आपण जे करतोय ना, हे तुमच्यासोबत मी फक्त योगापुरतं मर्यादित नाही राहणार आहे. आय एम गोइंग टू गिव्ह यू द डाएट प्लॅन. आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू, त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट्स आहेत ते तुम्हाला डाएट प्लॅन देणार आहेत. दे आर गोइंग टू गिव्ह अ डाएट प्लॅन. काय डाएट प्लॅन असलं पाहिजे? फिजिकल डाएट. मेंटल डाएट तर मी तुम्हाला देणारच आहे. फिजिकल डाएट इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
ओके. आणि कोण घेणार आहे, त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांचे एक्सपिरियन्स काय आहेत, हे सगळं मी तुम्हाला शेवटच्या 35 मिनिट शेवटच्या 10 मिनिटांमध्ये सांगणार आहे. डोंट वरी. सो डिअर फ्रेंड्स, 37 काय आहे, काम सुरू करण्या अगोदर यू हॅव टू हॅव अ क्लिअर पिक्चर. उद्दिष्ट क्लिअर पाहिजे की हे काम, स्टेप्स डोक्यामध्ये पाहिजे. इट इज कॉल्ड अ मेंटल कॅल्क्युलेशन. मेंटल कॅल्क्युलेशन शब्द लिहून घ्या. कोणतीही गोष्ट करण्या अगोदर तुमच्याकडे मेंटल कॅल्क्युलेशन पाहिजे. कॅल्क्युलेशन म्हणजे 10 10 20 असं नाही, स्टेप्स माहीत पाहिजे. पहिली स्टेप, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, हे काय होऊ शकतं, हा डिसिजन घेतल्यानंतर काय होऊ शकतं, हे केल्यानंतर काय होऊ शकतं, त्याच्यासाठी योग्य व्यक्ती कोणती कोणती आहे, कोणत्या व्यक्तीकडून हे काम होऊ शकतं, हे सगळं असलं पाहिजे. मी माझ्या स्टाफमध्ये एकाचं प्रमोशन करायचं असेल, एखाद्याला तिथेच ठेवायचं असेल, एखाद्याला पुढे घेऊन जायचं असेल, एखाद्याला नवीन काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी द्यायचं असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार कर. मीच नाही, जगातले सगळे जेवढे लीडर्स आहेत हे सगळे करतात. आणि आपणही खूप मोठे लीडर आहोत. आपल्याला हा विचार करायलाच पाहिजे. त्यामुळे कोणतंही काम करत असताना उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच करा, अन्यथा करू नका. तुम्हाला लॉसच होणार आहे तर विचार केला नाही तर. काही जण मोटिवेशनच्या भरात जाऊन लगेच बिझनेस स्टार्ट करतात. नो, नॉट ॲट ऑल. बिझनेस स्टार्ट करणं इट इज नॉट अ पीस ऑफ केक. बिझनेसचा अर्थच आहे ना. बिझनेसमॅनचा अर्थ काय, बिझनेसमॅन शब्द बघा ना. बिझनेसमॅन, तोडा फोडा जोडा. बीज म्हणजे बिझी राहणं. नेस म्हणजे नेसेसरी. मॅन म्हणजे फॉर दॅट मॅन. टू बी अ बिझी इज कम्प्लिटली नेसेसरी फॉर दॅट मॅन हु इज कॉल्ड अ बिझनेसमॅन. बिझनेसमॅनला घड्याळ नसतं, त्याला 16 तास काम करावं लागतं, कधी 18 तास काम करावं लागतं. त्याला टाईमचं फ्रीडम पण असतं, तो काही करू शकतो लाईफमध्ये. त्यामुळे मोटिवेशनच्या भरात परत लगेच डिसिजन घेऊन बिझनेस स्टार्ट नाही करायचा. त्यासाठी मेंटरशिप गरजेचं आहे. ओके. सो डिअर फ्रेंड्स, क्लिअर पर्पज पाहिजे, उद्दिष्ट क्लिअर पाहिजे. मी का करतो, तुमचं वाय क्लिअर पाहिजे. WHY. कोणतीही गोष्ट करण्या अगोदर WHY, इट शुड बी व्हेरी क्लिअर. आणि तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारावा लागतो, वाय एम डुईंग दिस. आणि नाही विचारलं तर तुम्हाला शेवटी विचारावं लागतं, हे का केलं बाबा मी, वाय डिड आय डू दिस. आणि वाय डिड आय डू दिस तिथे लॉस आहे. वाय एम गोइंग टू डू दिस जर हा विचार केला तर तिथे प्रॉफिट आहे, बेनिफिट्स आहे. जर उद्या काय ऑब्स्टॅकल्स येणार असेल तर त्याला तुम्हाला अगोदरच कळणार आहे की हा या प्रॉब्लेम येऊ शकतो, इथे फायनान्शियल लॉस होऊ शकतो, इथे अशी एवढे मॅन पॉवर लागणे, इथे असे लोक लागणे, यातले एक्सपर्टीज कोण आहेत, एक्सपर्ट्स कोण आहेत, तिथे त्यांना हायर करूयात. हे सगळं मेंटल कॅल्क्युलेशन, हे उद्दिष्ट तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता. डिअर फ्रेंड्स, समजतंय का? जास्त डीप होतं हे, थोडं मॅनेजमेंट पण घुसवले मी याच्यात. जास्त डीप होतंय का? इट इज ओके. ओके असेल तर चॅटबॉक्समध्ये ओके टाईप करा, नाही तर थोडंसं मी तुम्हाला नॉर्मल भाषेमध्ये बोलेल. थोडंसं काय, मला मॅनेजमेंटचा बेस असल्यामुळे ना, मी मॅनेजमेंट पण गोष्टी. वैशाली मॅम म्हणतात की जास्त डीप होत आहे, पण डीप नको आहे की डीप हवा आहे, हा प्रश्न आहे. ओके. सगळे जवळपास 99% पीपल आर सेईंग की ओके, इट इज अंडरस्टँडेबल. ओके, फाईन. विश्वजित. ओके. ॲक्च्युली रिलेव्हंट आहे, ॲब्सोल्युटली. देर इज नथिंग इन इरिलेव्हंट. सीमा मॅम अगदी राईट आहे. हवं आहे. ग्रेट. हां, आणि पुढे ऐका, ज्यांना नको आहे, इथे एक ऑप्शन आहे लिव्ह म्हणून किंवा एक्झिट म्हणून, ते तुम्ही क्लिक करू शकता. ओके, कारण मला तुम्हाला डीपमध्येच द्यायचं आहे. राईट, आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह यू व्हेरी डीप. साक्षी इज सेइंग येस, वी वॉन्ट दॅट. ग्रेट. ग्रेट. मला अधूनमधून असे फीडबॅक पण घ्यायला आवडतं, बिकॉज फक्त बोलणं इज नॉट इम्पॉर्टंट. ओके. येस. फाईन. ग्रेट. कारण कसं असतं डिअर फ्रेंड्स, फक्त ज्ञान असणं महत्त्वाचं नाही आहे, त्या ज्ञानाचा आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये काय यूज होतो, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट आहे. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. की पुस्तकी ज्ञान नको आहे आपल्याला, पुस्तकातल्या वाचलेल्या गोष्टी माझ्या पर्सनल लाईफमध्ये, तुम्हाला पर्सनल प्रोफेशनल लाईफमध्ये त्याचा यूज कसा होऊ शकतो, त्याच्यावरती माझा जास्त फोकस आहे. आय एम अ प्रॅक्टिकल ट्रेनर. प्रॅक्टिकल गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. फाईन. नंबर 38, पुढे जाऊया. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कमेंट्स. लहान काम पूर्ण केल्यानंतर सॅटिस्फॅक्टरी होणं गरजेचं आहे, समाधान होणं गरजेचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे. अगोदर छोटंसं काम करा, स्वतःला पॅट युअर सेल्फ, स्वतःला म्हणा येस यू कॅन डू, यू आर एबल टू डू, यू हॅव दॅट कॅलिबर, यू हॅव दॅट डिझायर, त्या गोष्टी तुझ्याकडे आहेत. यू हॅव टू स्पीक विथ युअर सेल्फ.
जगातली सगळ्यात मला जर विचारलं ना सर सगळ्यात पॉवरफुल टूल काय जगातलं, किंवा मंत्र काय जगातलं सक्सेसफुल होण्याचं, किंवा लाईफ एकदम स्मूथ, तिथे कोणीतरी बोललं ना सर मला तुमच्यासारखी लाईफ जगायची, तर मी तुम्हाला एकच सिक्रेट सांगेल, जर अशी लाईफ जगायची असेल, एकदम मस्त लाईफ जगायची असेल ना, तर तुम्हाला स्वतःला प्रश्न आणि उत्तर हे दोन्ही जमले पाहिजे, रोल प्ले जमलं पाहिजे. रोल प्ले जमलं पाहिजे. हा प्रश्न विचारतो, हा उत्तर देतो, दोन्ही रोल तुम्हाला जमलं पाहिजे. ज्याला हे जमतं ना, ह्याला आत्मपरीक्षण करणं म्हणतात, इंट्रोस्पेक्शन असा शब्द इंग्लिशमध्ये. हे करणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही लहान कामं करता, छोटी छोटी कामं, कामच आहे ना ते, छोटी छोटी कामं करता, यू हॅव टू से दॅट व्हेरी नाईस. डिअर फ्रेंड्स, आता सिंपल गोष्ट आहे, तुम्ही ते ओके म्हणून जरी कमेंट केलं तरी मी तुमचं नाव घेतोय, तुम्हाला शबासकी देतोय. का? तुम्हाला मोटिवेशन मिळावं. पुढच्या वेळेस तो ओकेच्या ऐवजी काय होणार, ओके थँक्यू व्हेरी मच शब्द वाढेल. ठीक आहे ना, हळूहळू ते वाक्यांमध्ये रूपांतर होईल. तर हे महत्त्वाचं आहे, तुम्ही स्वतःला मोटिवेट करणं गरजेचं आहे. यू हॅव टू मोटिवेट युअर सेल्फ, राईट. छोटी कामं झाली की स्वतःला बोला की विजय, यू डिड इट, वाव यू डिड इट. हे स्वतःला बोला, तू करू शकलास, तुझ्यात ती धमक आहे. ओके, तुम्ही बोलू शकता, ते बोला. स्वतःशी बोलणं इम्पॉर्टंट आहे. एकतर बघा, तुम्ही स्वतःशी पॉझिटिव्ह नाही बोललात तर तुमचं मन तुमच्याशी निगेटिव्ह बोलणारच आहे. का त्याला ऑप्शन देत आहे? इफ यू डोंट टॉक पॉझिटिव्ह विथ युअर सेल्फ डेलिबरेटली, पर्पजफुली, जाणीवपूर्वक तुम्ही पॉझिटिव्ह जर बोलला नाहीत स्वतःशी, तर अजाणतेपणी, अननोईंगली तुम्ही स्वतःशी निगेटिव्ह टॉक करणार, जिथे फक्त लॉस होणार आहे. त्यामुळे आजपासून काय करायचं, छोटी छोटी कामं केली तरी, माझ्या ग्रुपमध्ये, माझ्या स्टाफमध्ये, माझ्या कलिगसोबत, जेव्हा मी जे जे काही माझे स्टाफ मेंबर्स आहेत, अगदी छोटं जरी काम केलं ना, तिथे ॲप्रिशिएशन आहे. ॲप्रिशिएशन आहे, नो मॅटर की काय केलंय ना, दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट इज इम्पॉर्टंट. पालकांना हे फार महत्त्वाचं आहे की थोडंसं काम केलं असेल, यू शुड ॲप्रिशिएट, यू कॅन ॲप्रिशिएट. तुम्ही ॲप्रिशिएट करू शकता. आणि स्वतःला पण ॲप्रिशिएट करायचं आहे. आपण अख्ख्या जगाला ॲप्रिशिएट करतो, पण स्वतःला ॲप्रिशिएट नाही करत. स्वतःला फक्त डिफेम करणं, डिमोटिवेट करणं, पुलिंग बॅक करणं, ह्या गोष्टी होतात. तर आजपासून ओव्हर थिंकिंग किल करायचं असेल, छोट्या छोट्या गोष्टी, कुठल्याही छोट्या गोष्टी उद्या, कुठल्याही छोट्या गोष्टी होऊ द्या तुमच्याकडून, बाय युअर थ्रू यू, यू हॅव टू ॲडमायर युअर सेल्फ. समजतंय? यू हॅव टू ॲडमायर युअर सेल्फ. स्वतःचं कौतुक करा, जाणीवपूर्वक करा. याच्यात कुठलाही काय म्हणत बडाया नाही आहे. देर इज नो नथिंग लाईक शोईंग ऑफ, असं काही नाही आहे. यू हॅव टू स्पीक विथ युअर सेल्फ. मी सेशनमध्ये मी म्हणत असतो नेहमी की आय एम अ बिग फॅन ऑफ माय सेल्फ. मी माझ्या स्वतःचा खूप मोठा फॅन आहे. फॅन म्हणजे तो लटकणारा फॅन नाही. ओके, मला माझी भाषा आवडते, मला माझे विचार आवडतात, मला आय लाईक वर्किंग, माझे वर्किंग स्टाईल्स मला आवडतात. जर मला तुम्ही 10 कामं दिले, 10 पैकी 9.5 कामं कन्फर्म होणार. आय नो द मॅनेजमेंट, कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याला कुठला व्यक्ती राईट आहे, हू कॅन मेक दॅट हॅपन व्हेरी इझिली, हे सगळं मेंटल कॅल्क्युलेशन झालेलं असतं. बाय द वे, ही साधना आहे, हे लगेच जमणार नाही आहे. इट टेक्स टाईम. यू हॅव टू लर्न, यू हॅव टू गो थ्रू सम अनवॉन्टेड थिंग्स ऑल्सो. कधी अप अँड डाऊन पण हे गोष्टी होणार आहेत. सो देअरफॉर तुम्हाला काय करायचं आहे, छोटी छोटी कामं जरी केली, यू हॅव टू ॲडमायर युअर सेल्फ. आजपासून याची हॅबिट लावा. छोटी छोटी कामं, छोटी छोटी कामं. उद्याचं एखादं काम तुम्ही आज केलं, ॲडमायर युअर सेल्फ, ॲडमायर युअर सेल्फ. हे करू शकता की नाही, याच्यासाठी काय लागणार एक्स्ट्रा? इज देर, डू वी नीड एक्स्ट्रा टूल फॉर दॅट? काय लागणार आहे का? प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मी कुठला तरी कुठेतरी वाचलं होतं मी ते, की तुम्ही जगाला कॉन्टॅक्ट करू शकता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्याच नंबरवरती कॉल करता ना, तो लागतच नाही. हाच प्रॉब्लेम आहे. आपण जगाला सांगू शकतो की हे करा, मॅनेजमेंट करा, असं करा, तसं करा, हे करा, पॉझिटिव्ह राहा, पुस्तकं वाचा, व्यायाम करा, चांगले विचार करा, हे सगळ्या जगाला सांगू शकतो. बट वॉट अबाउट सेल्फ? ज्यावेळेस स्वतःकडे येतं ना, त्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी लागते, हॅबिट लागते. आणि जसं अंगद सर म्हणले की आपल्या ब्रेनचा जो पॅटर्न असतो तो बदललेला पाहिजे, आणि तो बदलण्यासाठीच आपण हे सेशन्स घेतोय. डू अंडरस्टँड? हे सेशन त्याच्यासाठीच आहे, आपल्याला बदलायचं आहे. आणि तो पण एक निर्णय आहे, आणि तो निर्णय घेतल्यानंतर पण म्हणायचं की येस यू कॅन डू दॅट. समजतंय का? येस. नेक्स्ट 39. 39 कदाचित थोडंसं अवघड वाटेल, पण कारली जी असते ना, कडू असते, पण तीच आपल्यासाठी, आपल्याला आपल्या हेल्थसाठी चांगली असते. सगळ्यात छान काय असतं, साखर ना, मस्त गोड वाटतं, पण सगळ्यात घातक तीच असते. मला घातकी गोष्टी तुम्हाला द्यायच्या नाही आहेत. थोडंसं कडू वाटेल, अवघड वाटेल, पण ते तुम्हाला लाईफ टाईमसाठी त्याचा बेनिफिट होणार आहे. नेक्स्ट, स्वतःला फक्त व्यस्त नाही तर प्रोडक्टिव्ह ठेवा.
व्यस्त म्हणजे काय, की फक्त बिझी दिसणं, बिझी इज नॉट इम्पॉर्टंट. त्याच्यातून प्रोडक्टिव्ह काहीतरी झालं पाहिजे ना, काहीतरी आउटकम पाहिजे ना. मी माझ्या स्टाफला सांगितलंय, आज सकाळ दुपारच्याच मीटिंगमध्ये सांगितलंय, की तुम्ही दिवसभर जे एवढं काम करताना रात्री झोपताना मी ग्रुपमध्ये एक वोटिंग पाठवणार आहे. 1 to 10 रेटिंग करायचं आहे तुम्हाला, की आज तुम्ही किती स्वतःला मार्क देणार आहात. तर तुम्ही 1 दिलं तर दुसऱ्या दिवशी सांगायचं 1 का मार्क दिलं. 10 दिलं तर दुसऱ्या दिवशी मीटिंगमध्ये सांगायचं तुम्ही 10 out of 10 का मार्क दिले. पॅम्परिंग करताय. पॅम्परिंग म्हणजे स्वतःच काय म्हणूयात त्याला, लाड करताय स्वतःचं, नाही करायचं. यू हॅव टू बी व्हेरी डिसिप्लिन. त्यामुळे काय, की आजपासून फक्त जगाला दाखवू नका की तुम्ही खूप बिझी आहात. त्याच्यातून तुमच्या कंपनीला, तुमच्या फर्मला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या स्वतःच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थला काय मदत झाली. आस्क क्वेश्चन टू युअर सेल्फ. आस्क क्वेश्चन टू युअर सेल्फ. नाही तर अख्खा 24 तास बघा, जगातले टॉप ऑफ द टॉप जे सगळ्यात हायेस्ट रिचेस्ट पर्सन आहेत ना, त्याच्याकडे पण 24 तासच आहेत, आपल्याकडे पण 24 तासच आहेत. ते पण बिझी आहेत, आपण पण बिझी आहोत. फक्त प्रॉब्लेम काय, ते प्रोडक्टिव्ह कामामध्ये बिझी आहेत आणि आपण अनप्रोडक्टिव्ह कामामध्ये बिझी आहेत. हे मॅनेजमेंटमध्ये शिकवलं जातं, प्रोडक्टिव्ह काम कोणते असतात, अनप्रोडक्टिव्ह कुठले असतात, हे शिकणं गरजेचं आहे. तुम्ही एखादी गोष्ट करायला जात असाल ना, तर स्वतःला प्रश्न विचारा. मी सांगितले लास्ट झूम सेशनमध्ये, इट इज रिलेव्हंट. हे माझ्या ध्येयाशी सुसंगत आहे का. याच्यावरती मी लास्ट झूममध्ये जवळपास 1 तास बोललो आहे. त्यामुळे तुम्ही पार्ट 4 कंपल्सरी बघा. चलो नेक्स्ट 14. हा हा माझ्या आवडीचा टॉपिक आहे. विचारांना नाव द्या. नाव द्या म्हणजे काय म्हणायचं माहिती आहे का, की सपोज मला हा विचार आला, कोणता विचार, की भूतकाळामध्ये एखादी अनवॉन्टेड गोष्ट घडली होती आणि तोच विचार मला येतोय. त्याला नाव द्यायचं अनप्रोडक्टिव्ह. काय नाव द्यायचं, अनप्रोडक्टिव्ह. अनप्रोडक्टिव्हचा अर्थ काय, याचा मला काही फायदा नाही आहे. पण भूतकाळातल्या एखादा विचार आला जिथे तुम्ही एखादी अचिव्हमेंट मिळवलेली असेल आणि तो विचार तुम्हाला आला आणि तो विचार तुमच्या फायद्याचा आहे, चांगल्यासाठी आहे, तुमच्या हिताचा आहे, तुमच्या फायद्याचा आहे, तुमच्या टीमच्या फायद्याचा आहे, पुढे जाऊन त्याचा तुम्हाला फायदा अजून होऊ शकतो, त्याला नाव द्यायचं प्रोडक्टिव्ह थॉट. ज्याचा फायदा नाही आहे त्याला नाव द्यायचं अनप्रोडक्टिव्ह थॉट. ज्याचा फायदा आहे त्याला नाव द्यायचं प्रोडक्टिव्ह थॉट. समजतंय. व्हेरी सिम्पल. जर क्लिअर असेल तर चॅट बॉक्समध्ये सी टाईप करा. लेट मी चेक किती जण ॲक्टिव्ह आहेत. क्या बात आहे. एवढं जरी केलं ना, तुमचे पैसे फिटले. ओके. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, की तुम्हाला जो एखादा विचार आला ना, उदरी रुकणे का, थांबा तिथे आणि म्हणा फायद्याचा आहे. इल्ला इल्ला ಅಂದ್ರೆ इल्ला. ओके, नाही ना फायद्याचा, मग त्याला नाव द्यायचं अनप्रोडक्टिव्ह. अनप्रोडक्टिव्ह म्हणजे काय, ज्याचा काहीच काडी मात्र फायदा नाही आहे. आणि एखादा थॉट आला, एखादी आयडिया आली, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे, तुम्हाला पर्सनल प्रोफेशनल लाईफमध्ये फायदा होणार आहे, समोरच्या व्यक्तीला होणार आहे, फॅमिली मेंबर्सला होणार आहे, तुमच्या पार्टनरला होणार आहे, सगळ्यांनाच फायदा होणार आहे. तर त्या थॉटला नाव द्यायचं आहे प्रोडक्टिव्ह. समजलं का. हॅलो चॅट बॉक्स. तर सो मेनी येस. सोनेले मॅम इज सेइंग क्लिअर. क्या बात आहे, सगळ्यांनाच क्लिअर आहे. करू शकता का. बरं, अनप्रोडक्टिव्ह थॉट आल्यानंतर काय करायचं, सिम्पल आहे, व्हेरी सिम्पल. वैशाली मॅम इज सेइंग येस सर क्लिअर. ओके, व्हेरी सिम्पल. अनप्रोडक्टिव्ह थॉट आला, थांबा, दीर्घ श्वास घ्या, डोळे बिळे बंद करू नका गाडी चालवत असाल तर. मी शेवटचा श्वास घ्या असं नाही म्हटलं. ओके, मशीनवरती काम करत असाल बिलकुल डोळे बंद नाही करायचे. सिम्पल आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, होल्ड करायचा आणि कमांड द्यायची, दिस इज अनप्रोडक्टिव्ह थॉट, डोंट कम अगेन. व्हेरी सिम्पल. डोंट कम अगेन. तुम्हाला सर एवढं बोललं की होईल का. तुम्ही जे करताय त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. लक्षात येते. तुम्ही जे करताय त्याच्यावर विश्वासच नसेल, मग अनप्रोडक्टिव्ह थॉट्स दिवसभर येणारच आहेत. लक्षात येत आहे. येस रवींद्र शिंदे, व्हेरी गुड. लक्षात येत आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एखादा थॉट आला, फायद्याचा आहे का नाही, फायद्याचा नाही आहे, फायद्याचा आहे. तुम्हाला माहिती आहे का, ते ट्रकवरती एक ड्रायव्हर असतो आणि दुसरा कोण असतो. तर रिव्हर्स घेताना त्याचा फायदा काहीच नाही ॲक्च्युली, रिव्हर्स घेताना त्याचे जास्त फायदे. तो असा हात करतो, आणि दो आणि दो आणि दो. तसं म्हणायचं आपल्या मनाला, ब्रेनला. एखादा विचार फायद्याचा असेल, लेट इट कम, लेट इट कम, लेट इट कम. आणि नसेल, इल्ला बाबा इल्ला, इल्ला ಅಂದ್ರೆ इल्ला. ओके, नाही, नो नो. नो मीन्स नो. डोंट कम अगेन. सर हे होऊ शकतं का.
होऊ शकतं. एवढं सिंपल आहे का? याच्यापेक्षा जास्त सिंपल आहे ते. आपण जेवढा विचार करण्यात आपल्याला वाटतं की हे अवघड आहे, जोपर्यंत पाण्यात पडत नाही तोपर्यंत पोहणं शिकत नाही आपण. पाण्यात पडल्यावर कळतं याला किती सोपं आहे, फक्त एवढंच करायचं असतं. किती घाबरलो होतो मी. तसंच आहे. एखादा अनप्रोडक्टिव्ह थॉट आला, थोडंसं पॉज घ्या. प्रॉब्लेम काय माहिती आहे का? सक्सेसफुल लोक पॉज घेतात पण थांबत नाहीत. अनसक्सेसफुल लोक पॉज घेत नाहीत पण थांबतात. किती जणांना खरंच कळलं सांगा मला? इफ इट इज क्लिअर टू यू, चॅटबॉक्समध्ये सी. बघू द्या मला किती जण खरंच इथे ब्रिलियंट आहेत. सक्सेसफुल लोक पॉज घेतात पण थांबत नाहीत. दे टेक अ पॉज बट दे डोंट स्टॉप. आणि अनसक्सेसफुल लोक पॉज घेत नाही बट दे स्टॉप. पॉज कशासाठी घ्यायचं असतं? की आपण बरोबर करतो आहोत की नाही. आपल्या गाडीला स्पीड आहे पण डिरेक्शन प्रॉपर नाही आहे. फक्त स्पीड इज नॉट इम्पॉर्टंट, डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन द स्पीड. आपल्या आयुष्याला स्पीड महत्त्वाचं नाही आहे, आपल्या आयुष्याला दिशा महत्त्वाची आहे, डिरेक्शन महत्त्वाची आहे. लक्षात येत आहे? तर आपल्या मनात येणारा विचार थोडासा थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि प्रश्न विचारा, फायद्याचा आहे? तर हो, त्याला म्हणा वेलकम. वेलकम. नसेल, आता वेलकम पिक्चरचं नाव आहे, तुम्हाला दुसऱ्या पिक्चरचं नाव असं. नसेल प्रोडक्टिव्ह तर म्हणा त्याला हम आपके है कौन. किती सिंपल आहे. पण हे आपण करत नाही. आणि जे नको आहे ना त्याचंच वेलकम करतो, आणि जे हवं आहे ना त्याला आपण म्हणतो हम आपके है कौन. मग तो परत थॉट येतच नाही. लक्षात येत आहे? डिअर फ्रेंड्स, आपला कंट्रोल आपल्यावरती असणं गरजेचं. रिमोट कंट्रोल आपल्याकडेच असतो, फक्त आपलं त्याच्यावरती कमांड नाही आहे, एवढाच प्रॉब्लेम आहे. राईट? सो दोनच शब्द आहेत, प्रोडक्टिव्ह थॉट, अनप्रोडक्टिव्ह थॉट. प्रोडक्टिव्ह थॉट, अनप्रोडक्टिव्ह थॉट. थोडंसं पॉज घ्यायचं, स्वतःला सांगायचं माझ्या डोक्यात आलेला आत्ताचा हा विचार प्रोडक्टिव्ह आहे की अनप्रोडक्टिव्ह आहे, प्रोडक्टिव्ह आहे की अनप्रोडक्टिव्ह आहे, प्रोडक्टिव्ह आहे की अनप्रोडक्टिव्ह. मी रिपीट का करतोय? कारण रिपिटेशन इज द लँग्वेज ऑफ सबकॉन्शियस माइंड. रिपिटेशन इज द रूल ऑफ सबकॉन्शियस माइंड. ज्या गोष्टींचं रिपिटेशन होतं तीच गोष्ट अंतर्मन ॲक्सेप्ट करते. ज्या गोष्टीमध्ये रिपिटेशन नाही आहे ती गोष्ट करत नाही. 8 मार्च 2009 पासून मी हे स्टेजवरती बोलतोय आणि ह्याच आत्मीयतेने बोलतो, ह्याच कॉन्फिडन्सनी बोलतो आणि एवढंच आतून बोलतोय. काहीच कमी झालं नाही. ते झूम असेल, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, एवढंच आतून बोलतोय. मग हे काय झालंय? रिपीट 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 हे अंतर्मनामध्ये भिनलं गेलं आता. ते काही असू नसू, प्रिपरेशनची मला गरज नाही आहे. पूर्वी असायची ज्यावेळेस नवीन होतं, आता नाही आहे. एखादा टॉपिक दिलं त्याच्यावरती मी 6 तास बोलू शकतो. ओव्हर थिंकिंग टॉपिक अर्धा एक तासात संपायला पाहिजे होतं. हे 5वं सेशन आहे डिअर फ्रेंड्स. समजतंय? त्यामुळे विचारांना नाव द्या. प्रोडक्टिव्ह थॉट आहे का अनप्रोडक्टिव्ह थॉट आहे, प्रोडक्टिव्ह थॉट आहे का पण असं पुटपुटायचं नाही. पण पुटपुटत बसलं तर उद्या जाऊन त्याचं ओसीडी नाही व्हायला नाही पाहिजे. इट शुड नॉट बी लाईक दॅट. ओके? मनातल्या मनात म्हणा फायद्याचं आहे का? नाही आहे, सोडून दे. फायद्याचं आहे? येस, आणि दो. वेलकम. वेलकम. मनातल्या मनात म्हणा वेलकम. फायद्याचं आहे माझं, वेलकम. फायद्याचं आहे, ओके वेलकम. नाही फायद्याचं, हम आपके कोण, हम आपके कोण, हम आपके कोण. किती सिम्पल टेक्निक आहे, किती सिम्पल टेक्निक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, सिम्पलच गोष्टी फायद्याच्या असतात. सिम्पलच गोष्टी फायद्याच्या असतात. बरेच जण मला विचार, सर तुम्ही तुमची ही लाईफ अशी बनवण्यासाठी अजून काय केलं, तुम्ही अजून मी काय केलं पाहिजे? मी तर एवढी सिम्पल, माझी लाईफ खूप सिम्पल आहे. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. म्हणजे जवळपास 80 नाही 90% माझं पूर्ण दिवस ना हे माझ्या कामातच जातं. आणि हे माझं काम नाही, आय लव्ह दिस प्रोफेशन. ते म्हणतात ना की तुम्हाला खरंच थकायचं नसेल तर आवडीच्या क्षेत्रात करिअर करा. हे खरं सत्य आहे, खरं सत्य आहे. आणि त्यामुळे माझ्या मनात येणारे थॉट्स काय आहेत, माझ्या याच्या रिलेटेड असेल तर मी लगेच म्हणेन इट इज प्रोडक्टिव्ह थॉट. नसेल, दिस इज अनप्रोडक्टिव्ह थॉट. डोंट कम अगेन. आय डोंट वॉन्ट यू. फायद्याचा असेल तो विचार फायद्याचा आहे. येस, थोडंसं मेंटल कॅल्क्युलेशन करा. हां, दिस इज द पॉवरफुल थॉट, इट कॅन गिव्ह अ बेनिफिट्स इन द फ्युचर. ठीक आहे, वेलकम, वेलकम, वेलकम. अशी सवय लावायची. ओव्हर थिंकिंग वाढण्याचं कारण काय डिअर फ्रेंड्स? ओव्हर थिंकिंग अनवॉन्टेड थॉट्समुळेच वाढतात. अनवॉन्टेड थॉट्समुळे. नको असलं एवढा कचरा आपण डोक्यामध्ये करून ठेवलेला आहे, भयंकर कचरा, क्लटर. आणि म्हटलं जातं ना, गार्बेज इन गार्बेज आउट, गुड इन गुड आउट. हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ज्यांना माहीत नाही ते यूट्यूबला जाऊन बघू शकता. जे आत आहे तेच बाहेर येणार. आतमध्ये एवढा कचरा करून ठेवला ज्याचा काहीच फायदा नाही आहे डिअर फ्रेंड्स, त्याचा काहीच फायदा नाही आहे. राईट?
सो नंबर 14 काय आहे? तुमच्या विचारांना नाव द्या. प्रोडक्टिव्ह, अनप्रोडक्टिव्ह, प्रोडक्टिव्ह, अनप्रोडक्टिव्ह. सिम्पल आहे, सिम्पल आहे. चॅटबॉक्समध्ये एस टाईप करा. सिम्पल. एस स्टँड्स फॉर सिम्पल. नॉट येस. वाय येस नकोय मला, येस पाहिजे. येस. सोनी टीव्हीचा येस. ग्रेट. क्या बात है. व्हेरी नाईस. ओके, फाईन. वी आर गोइंग टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज 41. बघा 41 मध्ये काय सांगितलेलं आहे, तुम्ही इमेजकडे पण बघा. हा विचार खरंच माझा उपयोगाचा आहे का? हा विचार उपयोगी आहे का? मी त्याच्यावरतीच बोललो. हा विचार उपयोगी आहे का? याचा फायदा आहे का? तोटाच आहे ना. देणं सोडून लिव्ह इट. एवढं फर्म राहता यायला पाहिजे आपण घेतलेल्या डिसिजन्सवरती. आपण घेतलेल्या डिसिजन्सवरती एवढं फर्म राहता यायला पाहिजे. याबद्दल मी बोललोच आहे. आलेला थॉट हा विचाराचा आहे, फायद्याचा आहे किंवा त्याचा लॉस होईल. 40 सेकंड का त्याचा लॉस होणार आहे. नेक्स्ट पॉइंट 42. नसेल उपयोगी छोडणे काय? सोडून द्यायचं, विसर्जन करा. आपण काय करतो? पाहिजे असलेले थॉट्सचं विसर्जन करतो आणि एक काळ असा येतो, अशी एक वेळ येते की आपल्याला पण विसर्जन व्हावं लागतं. ओके, त्यामुळे आजपासून नको असलेल्या गोष्टींचा विचार नको आहे. प्रोडक्टिव्ह आहे की अनप्रोडक्टिव्ह आहे याचा विचार करा आणि नसेल छोड दो. ते म्हणून सर छोड दो, नाही सोडलं तर काय होणार? मग नाहीच सोडलं की मग असं असं डोक्याला हात लावून बसावं लागतं. ओव्हर थिंकिंग. परत सायकल तीच असणार आहे. सर काहीतरी वेगळं सांगा ना. अरे वेगळं काय सांगणार? तेच आहे, फक्त वेगळ्या. म्हणतात ना की विनर्स नेव्हर डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. यशस्वी लोक हे वेगळे कामं करत नाहीत, ते प्रत्येक काम हे वेगळ्या पद्धतीने करतात. तुम्हाला हेच करावं लागणार आहे. अनप्रोडक्टिव्ह थॉट लिव्ह इट, प्रोडक्टिव्ह थॉट आणे दो, आणे दो, आणे दो. ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे, स्किल, नॉलेज, एक्सपिरियन्स वाढणार आहे, आणे दो. ज्याचा तुम्हाला लॉस होणार आहे, हम आपके कोण छोड दो. नेक्स्ट 43. फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवा. बरेच जण म्हणतात सर तुम्ही एवढे एक्साइटेड कसे असता? मला बसून राहणं आवडत नाही. ऑलवेज ॲक्टिव्ह. आणि आपला जन्म ॲक्टिव्ह राहण्यासाठी झाला. आपली जी बॉडी आहे ना, हे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना, एका जागी बसण्यासाठी नाही आहे. ह्याला आहे ना, हे मोमेंटमला पाहिजे. ह्याला कंटिन्युअसली काय पाहिजे? ॲक्शन्स पाहिजे. ॲक्शन्स पाहिजे. बघा मी काय म्हणतोय, इथे आपल्याला ॲक्शन थॉट नको आहे. आपल्याला ॲक्शन इन द ॲक्शन. वी हॅव टू ॲक्ट इन द ॲक्शन. आपण मनात विचार केलाय, नो प्रॉब्लेम, बट व्हॉट अबाउट ॲक्शन? आणि आपण ऐकलं ना, ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. शब्दांपेक्षा ॲक्शन जास्त इम्पॉर्टंट आहे डिअर फ्रेंड्स. त्यामुळे आजपासून काय करा? फिजिकल ॲक्टिव्हिटीज. यू कॅन डू झुंबा, यू कॅन डू योगा, यू कॅन डू एनिथिंग. यू कॅन डान्स ऑन युअर फेवरेट सॉन्ग. डान्स करू शकता, झुंबा करू शकता, योगा करू शकता, प्राणायाम करू शकता, जिम करू शकता, काहीही करू शकता. एनिथिंग यू कॅन डू डिअर फ्रेंड्स टू कीप युअर सेल्फ ॲक्टिव्ह. आणि आजकाल हे यूट्यूबला सगळं भेटतंय. आणि डिअर फ्रेंड्स, यूट्यूबला रँडमली भेटतंय, पण एक शास्त्रशुद्ध पद्धतीने योगा, प्राणायाम, ध्यान, धारणा हे सगळं कसं शिकलं पाहिजे, प्रॅक्टिकल नॉलेज, सायंटिफिक नॉलेज, याच्याबद्दल आपण एक पुढच्या 10-15 मिनिटामध्ये बोलूयात. नंबर नेक्स्ट इज 44. अरे सर हे तर लय डेंजर आहे. आपल्याला तर कायम घोळका पाहिजे, आहे की नाही? शांततेत बसायला शिका. फार अवघड आहे हे. फार अवघड आहे. वाटतं तेवढं सोपं नाहीये. कायम वी नीड अ क्राऊड. कंटिन्युअसली क्राऊड हवं असतो प्रत्येकाला. मी एक पुस्तक वाचलं होतं. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे जागर. तुम्हीही वाचू शकता. सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये फार सुंदर दिलेलं आहे की तुम्हाला एकांत आणि लोकांत दोन्ही जमलं पाहिजे. बाय द गॉड्स ग्रेस मला हे दोन्ही जमतं. मी लोकांमध्ये पण एवढाच कॉन्फिडंट असतो, असाच असतो. आणि एकटा, आय लाईक माय कंपनी. मी जेव्हा एकटा असतो ना, मी माझ्या स्टाफशी दुपारी तेच बोलत होतो की मला एकटं असल्यानं खूप छान छान विचार येतात. काय खूप छान छान ॲक्टिव्हिटीज. हे जे तुमच्यासाठी योगा चालू करायचं ना, ही सुद्धा आयडिया मी एकटा असताना आलेली आहे.
हे झूम सेशनबद्दल आयडिया एकटा असतानाच आलेली आहे. जगातले सगळ्यात पॉवरफुल जे जे काही इन्व्हेन्शन झालेले आहेत ना, जेवढे सायंटिस्ट असतील किंवा खूप मोठे मोठे जे काही गोष्टी घडलेल्या आहेत ना या प्लॅनेटवरती, ते एकटे असतानाच घडलेले आहेत. आणि ते सुरुवातीला थॉट प्रोसेसमध्ये घडलेले आहे, नंतर ते ॲक्च्युलिटीमध्ये आलेली आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, तुम्हाला खूप मोठं काहीतरी करायचं असेल, एकटं बसा, शांत बसा, स्वतःशी कनेक्ट व्हा. कनेक्ट विथ युअर सेल्फ ही सांगायची वेळ आली आता. डू नॉट कनेक्ट विथ अदर्स. ॲटलिस्ट 24 तासामध्ये ॲटलिस्ट काहीतरी द्या, स्वतःला वेळ द्या. टॉक टू युअर सेल्फ, बी विथ यू, बी इन यू. स्वतःसोबत राहा, स्वतःमध्ये राहा आणि स्वतःसोबत खेळा ना कोण बनेगा करोडपती. म्हणजे काय कोण बनेगा करोडपती का मतलब काय, की तुम्ही स्वतःला प्रश्न विचारताय, तुम्हीच उत्तर देताय, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारताय, तुम्हीच उत्तर देताय. हे शांततेत होणारं डिअर फ्रेंड्स, गर्दीत होणार नाही आहे. त्यामुळे ही स्किल पाहिजे. ही खूप मोठी स्किल आहे माझ्याकडे. मी एक एक दीड दीड दोन दोन तास ज्यावेळेस थोडासा फ्री टाईम भेटला ना, सपोज मला वाटलं दुपारी आय एम फ्री, आय गो इन माय सेल्फ. मी बघा काय शब्द वापरतो, आय गो इन माय सेल्फ. मी माझ्यात जातो, आय बी विथ माय सेल्फ. तर हे फार इम्पॉर्टंट आहे. एवढं हे सगळं डाटा हे एवढं हे डोक्यात बसतं कसं, ज्यावेळेस हे एकांत शांततेत म्हणतो ना, शांतता असेल तर ह्या गोष्टी आहेत, नाहीतर काहीच होणार नाही आहे. त्यामुळे ओव्हर थिंकिंग नको असेल. हे ऑल द डिव्हायसेस जे काही आहेत, मोबाईल, लॅपटॉप बिपटॉप सगळं बाजूला ठेवा. काही वेळ शांत बसा, शांत बसा. काय करायचंय, शांत बसायचं. जगातली सगळ्यात अवघड गोष्ट काय, शांत बसणं. पण शांत बसणं फक्त असं असं शांत बसायचं नाहीये. व्हॉट हॅव टू डू, यू हॅव टू गो इन युअर सेल्फ. स्वतःमध्ये प्रवास करा, ट्रॅव्हल इन इन यू. जगभ्रमंती करणं सगळ्यात सोपं आहे, त्यासाठी फक्त पैसा लागतो. आणि स्वतःच्या आत भ्रमंती करण्यासाठी लागतं मानसिक स्वास्थ्य. म्हणजे काय, त्याला म्हणूयात आपण, वी नीड अ कॉन्सन्ट्रेशन, वी नीड अ मेंटल स्टॅबिलिटी. ते लागतं, फार अवघड आहे ते, फार कमी लोकांना जमतं. काही जणांना एकटं असं मोबाईल नसेल, काही नसेल, एकट्या एखाद्या रूममध्ये बंद केलं ना, ते असे केस ओढतील, ते एवढे खतरनाक असतात, ते नाहीच हे करू शकत. आणि काही जण त्याच्या विरुद्ध आहेत, की ते फक्त एकाच रूममध्ये राहतात, ते आयसोलेटेड, ते म्हणजे आयसोलेशन म्हणतात त्याला. आणि ते सुद्धा मानसिक आजार आहे. तसंही नको आहे आपल्याला. पुन्हा मी रिपीट करतोय, एकांत आणि लोकांत दोन्ही तेवढ्याच ताकदीने जमलं पाहिजे. एकांत आणि लोकांत, लोकांमध्ये पण तेवढाच कॉन्फिडंट आहे मी. आणि एकटा असताना सुद्धा, आता मी एकटा असतो, नाईटला मी एकटा असतो पुण्यामध्ये असेल तर, खूप चांगले थॉट्स येतात, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्या डोक्यात येतात, खूप चांगलं सुचतं डिअर फ्रेंड्स. आणि ते तुमच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या दिवशी येतं. सो दिस इज ऑल अबाउट ओव्हर थिंकिंग नको असेल. यू हॅव टू स्पेंड सम क्वालिटी टाइम विथ युअर सेल्फ. शब्द काय बघा, क्वालिटी टाइम. फक्त बसायचं नाही असं ठोंब्यासारखं. यू हॅव टू टॉक टू युअर सेल्फ. स्वतःला विचारा प्रश्न, काय रे बाबा. आणि एकेरी बोला, काय रे विजय, काय प्रॉब्लेम आहे, का असं होत आहे, काय रे मोहन, काय प्रॉब्लेम आहे, काय रे अंगद, काय प्रॉब्लेम आहे. एकेरी बोला स्वतःशी. असं म्हणू नका, परमपूज्य विजयकुमार काय ह ब प, हा श्री 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 डॉक्टर विजयकुमार काळे, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, असं नाही बोलायचं. टॉक टू युअर सेल्फ लाईक अ फ्रेंड. समजतंय, मित्रासारखं बोला. म्हणा, काय प्रॉब्लेम आहे विजय, वाय नॉट एबल टू डू दॅट, का नाही करू शकत, मग काय केलं पाहिजे. टॉक टू युअर सेल्फ इन अ सच अ मॅनर. अशा पद्धतीने बोला. बरं नाही जमत ना तुम्हाला बोलायला, गो अँड स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर. सुरुवातीला असं करा, आरशासमोर जाऊन थांबा. कंडिशन अप्लायज, केसांना हात लावायचं नाही, कुठे काय आहे ते बघायचं नाही. जस्ट लुक इन युअर आईज अँड टॉक टू युअर सेल्फ. मेंटेन युअर आय कॉन्टॅक्ट विथ युअर सेल्फ. जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे, मेंटेन युअर आय कॉन्टॅक्ट विथ युअर सेल्फ. कॅन आय टेल यू माय सिक्रेट. मी बोलताना मी मला पण बघतोय, हाऊ एम आय टॉकिंग, दिस इज द सिक्रेट. याचा काहीच हे नाहीये, तसं लॉजिकल विचार केला ना, नथिंग लॉजिक बिहाइंड इट, इट इज देअर. हे मी इथं असं क्रॉस लावलेलं आहे. आणि जगातला सगळ्यात पॉवरफुल स्पीकर, त्याला मी बघतोय इथे आरशात. हे मी माझे केस वगैरे ह्याच्यासाठी नाही लावलं की हाऊ एम आय लुकिंग, नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. आई केप्ट हिअर दिस मिरर, आय एम जस्ट लुकिंग देअर, की जगातला सगळ्यात पॉवरफुल स्पीकर बोलतोय, तो कसा बोलतोय, किती कॉन्फिडेंटली बोलतोय. बोलता बोलता माझं लक्ष तिकडे जात आहे. सो यू कॅन यूज दिस टेक्निक विथ युअर सेल्फ. आरशासमोर थांबा, डोळ्यात डोळे घाला आणि म्हणायचं, यू आर द बेस्ट. जे काही असेल, मी म्हणतो की यू आर इंडियाज नंबर वन हिप्नोथेरपिस्ट. यू आर इंडियाज नंबर वन हिप्नोथेरपिस्ट. जे जगात कुठले थेरपिस्ट करत नाही ते मी करतोय. जे हिप्नोथेरपिस्ट कुठले ते योगा करत नाहीत, झूम सेशन घेत नाहीत, ॲक्टिव्हिटीज घेत नाहीत, ग्रुप तर बनवतच नाहीत, पर्सनल नंबर तर नाहीच नाही, काहीच नाही. आणि जे होत नाही ते आपण करायचं आहे.
जे होत नाही ते आपण करायचंय. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, शांततेत बसा, शांततेत बसा. त्या खूप छान छान आयडियाज येतील, तुम्हाला तुमच्या चुका कळतील, पुढे काय केलं पाहिजे हे समजेल. यू हॅव टू डू दिस. चला, किती जण तयार आहे ते करायला, शांततेत बसायला? चॅटबॉक्समध्ये मी टाईप करा, मी. यू कॅन पुट अ मी इन द चॅट बॉक्स. बघूयात किती जण तयार आहेत. याच्यासाठी आत्ता अजून तर जीएसटी नाहीये, अजून टॅक्स नाहीये, काहीच नाही अजून तर नाहीये आपल्या भारतात. जेव्हा तुम्ही एकटे बसाल, येऊ शकतो एखादा दिवस असा भारतात, किंवा तुम्ही एकटे बसले की त्याला पण गव्हर्नमेंट टॅक्स लावेल. राईट? अजून तर नाहीये. त्यामुळे लव्ह युअर सेल्फ. जगातलं पॉवरफुल वाक्य, आय लव्ह माय सेल्फ, आय रिस्पेक्ट माय सेल्फ. बोला ना, काय प्रॉब्लेम आहे? आय लव्ह माय सेल्फ, आय रिस्पेक्ट माय सेल्फ. मी स्वतःचा आदर. वैशाली मॅम, युअर डॉटर इज देअर विथ यू? क्या बात आहे, ग्रेट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. फाईन. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, यू हॅव टू लव्ह युअर सेल्फ विदाउट एनी कंडिशन्स. नो कंडिशन अप्लाइज फॉर लव्हिंग युअर सेल्फ. मी असं असेल तरच स्वतःला प्रेम करेल, असं असेल तरच स्वतःचा रिस्पेक्ट करेल. नो कंडिशन अप्लाइज, नो स्टार फॉर द सेल्फ. स्टार नको, स्टार इन द सेन्स कंडिशन अप्लाइज नको आहे आपल्याला. त्यामुळे शांततेत बसा, एन्जॉय करा, टॉक टू युअर सेल्फ, ट्रॅव्हल इन युअर सेल्फ, स्वतःमध्ये प्रवास करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲक्च्युली ते काय, अध्यात्माचा थोडासा अप्रोच असल्यामुळे बोलता बोलता मी तिकडे थोडा टर्न जातो, परत कंट्रोल करतो. ओके, चला. नेक्स्ट आहे 45. स्वतःला प्रश्न विचारा, खरंच हे महत्वाचं आहे का रे माझ्या आयुष्यात? जे चाललंय, हे चाललंय बाबा, असं असं चाललंय. सब्जेक्ट, त्याला नाव काय दिलं, हे प्रोडक्टिव्ह असेल, अनप्रोडक्टिव्ह असेल, हे जे चाललंय माझ्या आयुष्यात. ओके, प्लीज प्लीज बरोबर. म्यूट करा, प्लीज म्यूट करा. चुकून झालं, आय कॅन अंडरस्टँड. ओके, प्लीज म्यूट करा. ओके, फाईन, थँक्यू. सो स्वतःला प्रश्न विचारा, आस्क क्वेश्चन टू युअर सेल्फ. अरे विजय, तू आज जो कुछ भी कर रहा है वो सच में इम्पोर्टेंट है क्या? आस्क क्वेश्चन. वॉट एवर यू आर डूइंग विजय, इज दिस रिअली इम्पॉर्टंट टू यू? इज इट रिलेव्हंट विथ युअर गोल? हे तुझ्या ध्येयाशी कनेक्टेड आहे का? राईट? इफ इट इज कनेक्टेड, इफ इट इज रिलेव्हंट, कीप डुईंग दॅट. करत राहा, करत राहा. डोंट स्टॉप. थांबू नका. डोंट स्टॉप युअर सेल्फ. अनस्टॉपेबल बनायचंय. आपल्या गोलशी कनेक्टेड असेल ना, कीप डुईंग डिअर फ्रेंड्स, कीप डुईंग. मला वाटलं ना, एखादं हे पुस्तक आहे बाबा, XYZ हे पुस्तक आहे, हे पुस्तक मला पुढे जाण्यासाठी हेल्प करू शकतं, तर मी पुढच्या 2-3 दिवसामध्ये सगळं कंप्लीट करून टाकतो, बाकीचं सगळं साईडला. हे महत्वाचं आहे. तसे मी ब्रायन ट्रेसीची जे पुस्तकं वाचलेत ना, ते असेच वाचलेत की मी 4-5 दिवसांमध्ये ते पुस्तक म्हणजे पूर्ण करायचो. आय यूज टू कम्प्लीट द बुक इन 4 to 5 days विथ द प्रॉपर नोट्स. ते तुम्ही हॅबिट लावू शकता. स्वतःला प्रश्न विचारा, अरे विजय, हे तू जे काय करतोयस, हे महत्वाचं आहे का? हे झूम सेशन घेतोय, महत्वाचं आहे का? उत्तर मला चॅटबॉक्समध्ये पाहिजे. मी झूम घेतो, हे महत्वाचं आहे का? चॅटबॉक्समध्ये उत्तर बघूयात काय येतात. कम ऑन, आय वॉन्ट युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. अंगद सर, ओके, आय वॉज जस्ट किडिंग. चला, महत्वाचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे डिअर फ्रेंड्स. येस. नेक्स्ट वी आर कमिंग टू 46. 46. डोंट वरी, याच्या रेकॉर्डिंग तुम्हाला उद्या भेटणार आहे. 46. भावनांवरती नाही तर लॉजिकवरती डिसिजन घ्यायचं. ओके, चला आता सगळ्यांनी एकदम स्ट्रेट बसा. मी तुम्हाला सिम्पल टेक्निक शिकवतो एक. तुमचा लॉस कधी होणार नाही, कोणात तुम्ही असं म्हणजे इमोशनली नाही लॉस होणार तुमचा. फाईन. जरी झाला, थोडंसं कनेक्ट झाला, तर लगेच यू विल कम आउट ऑफ दॅट. त्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक, त्यासाठी तुम्हाला कॅमेरा चालू ठेवावं लागतील, स्ट्रेट बसावं लागेल. मला तुमचे दोन्ही हात पाहिजे. सगळ्यांना आहेत? दाखवा. ओके. राईट. ओके, चलो, किती जणांना आहेत बघूयात. ओके, दाखवा, मला हात दाखवा. निसर्गाचा एक नियम आहे, परमेश्वर आणि ईश्वराने जे दिलंय त्याचा जर तुम्हाला अभिमान, प्राऊड वाटत नसेल, थँकफुल वाटत नसेल, तर कदाचित परत रिटर्न घेऊ शकतो तो, आहे की नाही? दाखवा. भीती दाखवल्याशिवाय भारतीय काहीच काम करत नाहीत. भीती दाखवावं लागते. ओके, चलो, सगळ्यांना हात आहे. आता त्यातलं जे फर्स्ट, याला इंडेक्स म्हणतात ना, फर्स्ट इंडेक्स, राईट हँड इंडेक्स, हे डोकं. ओके, राईट, इथे टच करा.
गौरव, थोडासा मोबाईल मागे पकड, माझं लक्ष आहे तुझ्याकडे, थोडंसं मागे, तू दिसलं पाहिजे मला. व्हेरी गुड, फाईन. इथे टच करा. ओके, राईट हँड इथे टच केलंय. इथे म्हणजे काय? डोक्याला, मेंदूला. अरे 46 बघा, 46 इमेजमध्ये बघा ना साईडला. एक आहे मेंदू, दुसरा आहे हार्ट. इधर गडबड आहे ना, हे की नाही? इथं प्रॉब्लेम आहे, इथं पण प्रॉब्लेम आहे. तुम्हाला एक टेक्निक मी तुम्हाला देतो. इफ यू गो इन द मार्केट, यूज युअर ब्रेन. इफ यू कम युअर फॅमिली, इन युअर फॅमिली, यूज युअर हार्ट. किती जणांना कळलं? चॅट बॉक्समध्ये टाका येस. फार कमी लोकांना समजेल. तुम्ही मार्केटमध्ये गेला, लोकांमध्ये गेला, समाजामध्ये गेला, डोकं वापरायचं. डोकं 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 डोकं. ओके, डोकं आहे, डोकं. व्हेरी गुड, आहे. अंडरस्टूड, साक्षी. ग्रेट. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या घरात येता, स्वतःच्या लोकांमध्ये असता, फॅमिलीमध्ये असता, यूज युअर हार्ट. जिथे तुम्हाला वाटेल की बाबा आता लॉस व्हायला लागलाय, यूज युअर ब्रेन. जिथे तुम्हाला वाटेल की ही व्यक्ती घातकी आहे, या व्यक्तीचा लॉस होऊ शकतो पुढे जाऊन आपल्या फर्मला, आपल्या बिझनेसला, यूज युअर ब्रेन. मग तिथे इकडली दुनिया तिकडे होऊ दो, होणे दो, आपलं होऊ द्या. ओके, तुम्हाला ब्रेन वापरायचा आहे. मग तिथे तुम्हाला इमोशनल होऊन विचार नाही करायचा. ऑन द स्पॉट लॉजिकली तुम्हाला हॅव टू मेक युअर डिसिजन. जगच घाल. बिझनेस अनम्यूट करू नका प्लीज. प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारा. ओके, सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, यूज युअर ब्रेन. तुम्हाला असं वाटेल की अरे ही व्यक्ती घातक आहे, या व्यक्तीचा लॉस होऊ शकतो, या निर्णयाचा या निर्णयामध्ये पुढे जाऊन मला लॉस होऊ शकतो. यूज युअर ब्रेन. यूज युअर ब्रेन. लगेच इन्स्टंटली, इन्स्टंटली हार्टवरून ब्रेनवरती यायचं, इमोशनल नाही व्हायचं. हे जमलं पाहिजे. डिरेक्टली इथे यायचं आहे. आणि तुम्हाला कळतं ही व्यक्ती लॉस होऊ शकते, ह्या व्यक्तीमुळे लॉस होऊ शकतं, ही व्यक्ती घातकी आहे. ओके, या व्यक्तीमुळे असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. कमॉन, स्विच करायचं लगेच. हार्ट टू स्विच, हार्ट टू ब्रेन स्विच. लगेच स्विच व्हायचं. समजतंय का? का अवघड जात आहे? ब्रेन यूज करत असाल, तुम्हाला लॉस नाही होणार. इफ यू आर मेकिंग युअर डिसिजन ऑन इमोशन बेसिस, कम्प्लिटली लॉस. 1000% लॉस. इट इज माय ओन एक्सपिरियन्स. मी जवळपास 32 लाखाला याच्यामध्ये लॉस गेलोय. मी तुम्हाला रिट्रीटमध्ये सांगेन. आणि परत नंतर किती कमवलं ते पण रिट्रीटमध्ये सांगेल. या टेक्निकच्या बेसिसवरती मी ते केलंय. वयाच्या 24व्या वर्षी जवळपास 32 ते 36 लाख एका दिवसात गेले. ओके, एका दिवसात नाही गेले, एका डिसिजन, एका व्यक्तीवरती विश्वास ठेवला, तो गेला. ते मी तुम्हाला सांगेल, रिट्रीटमध्ये सांगेल. आणि त्याच्यानंतर परत किती कमवले, दॅट आय विल टेल यू. कारण मी इथून इकडे स्विच झालो, हार्ट टू ब्रेन स्विच झालो, आणि तो एक फ्रेम तयार केला असा की ठीक आहे, हे असं आहे ना, हे असंच. म्हणजे विश्वास ठेवणं कमी नाही केलं, पण प्रत्येकावरती ठेवणं कमी केलं. कळतंय का? विश्वास ठेवणं कमी नाही केलं, बंद नाही केलं, पण प्रत्येकावरती विश्वास ठेवणं बंद केलं. त्यामुळे तुम्हाला भावनांवरून लॉजिकवरती स्विच होता यायला पाहिजे. इमोशनल होऊन डिअर फ्रेंड्स तुम्ही डिसिजन घेत असाल, लॉस लॉस लॉस. लॉस होणार आहे, डिप्रेशन वाढणार आहे, स्ट्रेस वाढणार आहे, एन्झायटी वाढणार आहे, ओव्हर थिंकिंग वाढणार, हे सगळ्या गोष्टी वाढणार. त्यामुळे तुम्हाला स्विच होता यायला पाहिजे. गेटिंग येस. आता फॉर एक्झाम्पल इथे मी वायफाय कनेक्ट केला, क्लिनिकचा वायफाय आहे. तिथे थोडा काय प्रॉब्लेम झाला तर मी लगेच स्विच कुठे होईल? मोबाईलच्या वायफायवर मी कनेक्ट करेल. स्विच झालो ना. सेम सेम एखादा बिझनेस चालत नसेल, दुसऱ्या बिझनेसवरती आपण स्विच होतो. सेम तेच आहे. हार्ट रिलेटेड काही इश्यू, म्हणजे हार्ट अटॅक वगैरे नाही म्हणत मी. इमोशनल डिसिजनमुळे लॉस होत असेल, स्विच व्हा, लगेच ब्रेनवरती या. लॉजिकल ब्रेनवरती या इन द सेन्स, लॉजिकली विचार करा, लॉजिकली विचार करा, तार्किक विचार करा, तर्क ठेवा, तर्क. सत्सद विवेक बुद्धी जागरूक ठेवा की मला हे करताय, हां मी आय कॅन डू दिस. नाही तिथे ऑन द स्पॉट तुम्हाला डिसिजन घेता आलं तर लॉस 100% होणार डिअर फ्रेंड्स. राईट. नेक्स्ट 47. 47 मध्ये बघा, प्रत्येक गोष्टीवरती रिस्पॉन्स द्यायचं नाही. प्रत्येकाला रिस्पॉन्स देत बसायचं नाही. लक्षात येत आहे? तुमच्या रिस्पॉन्स न देण्यामध्ये सुद्धा रिस्पॉन्स वाटला पाहिजे, असं व्यक्तिमत्व तुमचं पाहिजे. तुम्ही काहीच उत्तर नाही दिलं, त्याच्यातून पण समोरच्याने उत्तर घेतलं पाहिजे.
दॅट इज कॉल्ड वॉट द परफेक्ट पर्सनॅलिटी. पण ते सगळ्यांच्या बाबतीत नाही होऊ शकत, ती पण एक साधनं आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, प्रत्येकाला उत्तर देत बसायचं नाही. यू विल वेस्ट युअर टाईम, एनर्जी अँड मनी. यू विल वेस्ट युअर टाईम, एनर्जी अँड मनी. प्रत्येकाला उत्तर देत नाही बसायचं. ॲक्शनमधून उत्तर द्या, वर्बली नाही द्यायचं. आपण इंडियात राहतो, इंडियात कागदोपत्री जास्त चालतं की नाही, राईट? सो वर्बली नाही बोलायचं. तुम्हाला जे ॲक्शन्स घ्यायचे दॅट यू कॅन मेक अ ॲक्शन, बट डू नॉट यु नो डू नॉट टेक ॲक्शन बाय युअर वर्ड्स. लेट यू ॲक्शन स्पीक, राईट? प्रत्येक गोष्टींवरती प्रतिक्रिया नाही. मला हजारो मेसेजेस येतात, आय डोंट रिप्लाय. आय डोंट रिप्लाय. जवळपास 13,800 व्हॉट्सॲप नंबर आहेत, सगळ्यांना नो रिप्लाय. हळूहळू तर मी ते व्हॉट्सॲप हे बंदच होणार आहे अजून एक वर्षानंतर. आय विल हॅव वन पर्सन की ती व्यक्ती सगळं हँडल करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम कुठलं आहे? इंटेलेक्च्युअल पॉवर. ते आपल्याकडे असणार आहे की बाबा हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे. फक्त एवढ्यावरती नाही राहणार आहे. आय हॅव व्हेरी बिग ड्रीम्स डिअर फ्रेंड्स. खूप मोठे मोठे ड्रीम्स आहेत आणि त्याचा सगळा प्लॅन माझ्याकडे रेडी आहे. त्याच्यासाठी सगळं एव्हरीथिंग इज रेडी. एव्हरीथिंग इज रेडी. एव्हरीथिंग इज रेडी. त्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टींवरती आय वोंट वेस्ट माय टाईम टू गिव्ह रिस्पॉन्स ऑन दॅट. हा पॉझिटिव्ह असेल, वेलकम. नसेल, हम आपके है कोण. हे डोक्यातच ठेवायचं आता. चलो नेक्स्ट 48. अपूर्ण गोष्टी पूर्ण करा. सवयच लावा. एखादं पुस्तक हातात घेतलं, पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही. एखादं प्रोजेक्ट हातात घेतलं, पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही. बाय द वे मला सांगा, तुमची जे हे आता सेशन चालू आहेत, फर्स्ट सिरीज, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, हे अचानक मी थर्डला थांबून जर दुसरा टॉपिक तुम्हाला दिला असता, दुसरा टॉपिक याच्यापेक्षा खतरनाक आहे, धुरंधर आहे तो मी तुम्हाला ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस करेल. याच्या पुढचा टॉपिक धुरंधर आहे, खतरनाक, जबरदस्त आहे, माझ्या आवडीचा टॉपिक आहे. पण मी तुम्हाला असं नाही केलं की बाबा मी अरे हे 2 3 झाले ना, इथं थांबूयात, हे स्टॉप करूयात, और वो आगे वाला लेते, आगे वाला लेते. असं नाही होणार. एकदा हातात एखादी मोहीम घेतली तर ती घेतली. ते पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाही. मग काय सांगायचं स्वतःला? परतीचे दोर कापले गेलेत, आता लढावं लागेल, नाही तर मरावं लागेल. समजताय? यू हॅव टू क्रिएट मेंटॅलिटी लाईक दिस. आणि हे तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे. सवयच लावून घ्यायची. काम करतोय ना, पूर्णच करणार. काय पण होऊ द्या, पूर्ण करा. पूर्ण करा. अर्धवट अर्धवट केलं ना, अर्धवट राव व्हायला नको. पूर्णच करायचं आहे. ही सुद्धा एक हॅबिट आहे. इट इज ऑल्सो पार्ट ऑफ पर्सनॅलिटी. हे पण एक व्यक्तिमत्व आहे की ते म्हणतात ना, एखादा हातात घेतलं नाही पठ्ठ्याने काम, तो पूर्णच करतो. आणि तसं व्यक्तिमत्व तुमचं. कमिटमेंट इज कमिटमेंट. मी तुम्हाला आठवत आहे, मी योगाबद्दल कधी बोललो होतो? 3 महिन्यांपासून बोलतोय की नाही? येस. बरेच जण मला विचारायचे, सर ट्रेनर भेटला का? अरे मला ऐरागैरा ट्रेनर नको होता. मला इंडियातला सगळ्यात भारीच ट्रेनर पाहिजे होता, आणि ज्याचे स्वतःचे बुक्स आहेत असा ट्रेनर पाहिजे होता, जो स्वतः एक योगी आहे असा ट्रेनर पाहिजे होता. आणि त्यातल्या त्यात इंटरनॅशनल योगाचे जे असतात ना, ते वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहेत, त्याच्याशी कनेक्टेड असलेला पाहिजे होता. आणि तीच माझी जवळची व्यक्ती, ती आता आपल्यासोबत काम करते आहे आणि पुढे करत राहणार आहे. आणि खूप मोठ्या मोठ्या, बाय द वे लेट मी टेल यू, एक महत्त्वाची गोष्ट आहे, मी एक स्वतःची NGO सुद्धा इस्टॅब्लिश करतोय. ओके. आणि त्याचे सगळे डॉक्युमेंटरी सगळे तयार आहेत, माणसं तयार आहेत, सगळे अगदी डॉक्टर, सायकोलॉजिस्ट, वकील, CA, कंपनी सेक्रेटरी, CS, ऑल आर रेडी. ऑल आर रेडी. सगळं तयार आहे, ऑन पेपर तयार आहे. एक रिटायर्ड PI पाहिजे होतं मला, घरातलेच आहेत. ओके, ज्यांना म्हणजे सगळं लॉज माहिती असतील, सगळे एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू. आणि हे आत्ताचे ड्रीम्स नाही आहेत. 8 मार्च 2009 मध्येच मी ठरवलं होतं की असं वेगळं काहीतरी करायचं, समथिंग डिफरंट दॅन अदर्स. त्यामुळे सवय लावा. एखादी गोष्ट ठरवली, पूर्ण करा. स्वतःला सांगायचं, अरे मोहन, तू आता ही गोष्ट हातात घेतलीच ना अंगद, हे पूर्ण केलंच पाहिजे. स्वतःला बोला. आणि एकेरी भाषेत बोला. परत मी सांगू, परमपूज्य ह. ब. प. श्री 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 डॉक्टर विजयकुमार काळे असं नाही बोला. अरे मोहन, आणि वेळ पडली ते अजून खतरनाक बोला. अरे करायला पाहिजे विजय, हाऊ कॅन यू बी लाईक दिस, राईट? यू हॅव टू स्पीक लाईक दिस. आजपासून सवय लावा. करायचं तर करायचंच.
मंगताय तो मंगताय, सोडायचं नाही. एकदा हात धुवून मागं लागले एखाद्या गोष्टीच्या ना, ती पूर्ण होईपर्यंत सोडाय. असं व्यक्तिमत्व बनवा ना यार प्लीज. कशाला लागतात सिक्रेट्स ऑफ द लाईफ सक्सेस? हेच आहे सिक्रेट. जे हातात आहे ते पूर्ण करा, हे सिक्रेटच आहे. जे पुस्तक हातात आहे ते पूर्ण करा, जे काम हातात आहे ते पूर्ण करा, जी कमिटमेंट केली ते पूर्ण करा. दिस इज द सिक्रेट. एखाद्याला शब्द दिलाय ना, दिस इज द सिक्रेट. येस, एखाद्याला मी सांगितलं की तुम्ही खूप छान काम करताय मॅडम, येणाऱ्या काही दिवसांत तुम्हाला फायदा होईल, आणि लगेच संध्याकाळी रात्री 12-1 वाजता मेसेज पडलेलं असतं ग्रुपमध्ये की कॉंग्रॅच्युलेशन्स की तुमचं प्रमोशन झालेलं आहे. बाय द वे, आज सुद्धा एका स्टाफ मेंबरचं प्रमोशन आहे. राईट. हे सगळं होत राहतं, हे सगळं होत राहतं, हे सगळं होत राहतं. का? कारण ही सवय आहे. हे जे मी 50 गोष्टी सांगतो ना, ह्या सवयीच्या आहेत, त्या लगेच होणाऱ्या नाही आहेत. यू हॅव टू वर्क ऑन दॅट. यू हॅव टू वर्क ऑन दॅट. राईट. येस. नंबर 49, सेकंड लास्ट. सातत्य ठेवा डिअर फ्रेंड्स, कन्सिस्टन्सी. लगेच तलवार घेऊन हर हर महादेव म्हणायचं नाही. म्हणा तुम्ही, पण काम पूर्ण करा. मी खूप लोक असे बघितले की ते फक्त तलवार घेतात आणि परत तलवार मॅनेट टाकून ठेवतात. अरे काढ की तलवार. नाही 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 नाही, नको नको नको, लय डेंजर असतं ते लढायचं म्हणले. अरे एक तर लढावं लागेल, नाही तर रडावं लागेल. कुठला ऑप्शन पाहिजे? लढावं लागेल. लढावं लागेल. का थांबायचं? सातत्य ठेवा ना, कन्सिस्टन्सी पाहिजे ना. पाहिजे ना. अरे मी पुण्यात राहतोय, मला खूप काम आहे तिथे, खूप मित्र आहेत माझे पुण्यात, बट नाही, मी सांगितलं ना की आय एम गोइंग टू कम ऑन झूम ॲट 9 o'clock. मी कुठेही असेल. परवा दिवशीची गोष्ट आहे, झूम सेशन चालू, झूम मीटिंग चालू होती आणि अचानक संगीता मॅडमने काय केलं, त्यांच्या लॅपटॉपवरून क्लायंट्सला काउन्सिलिंगसाठी त्यांनी ते लॉग इन केलं आणि इथलं ते कट झालं. मग मी लगेच माझ्या स्टाफला ग्रुपमध्ये मेसेज केला, व्हॉट्सॲप कॉलवरती जॉईन करूयात. मग लगेच व्हॉट्सॲप कॉलवरती जॉईन झालं. लगेच व्हॉट्सॲप कॉलवरती. थांबायचं नाही. काही पण होऊ द्या, थांबायचं नाही. हे तुमच्या रक्तात भिनलं पाहिजे. एवढं पाहिजे डिअर फ्रेंड्स. साक्षी, थँक्यू व्हेरी मच. एवढं रक्तात पाहिजे, एवढं भिनलं पाहिजे. ठरवलं तर ठरवलं. लोकांना भीती वाटली पाहिजे आपल्या ध्येयाची. माझ्या जवळच्या लोकांना वाटतं बरं, मी म्हणलं ना आपल्याला हे करायचं आहे, ते घाबरतं. त्याला ते बाबा तू शांत बस. लिटरली मी तर माझ्या घरच्यांना सांगतोय, तो बंगला आपला दौंडमध्ये ना, तसाच बंगला आपल्याला बारामतीत घरचे घाबरायला लागलेत. सांगता येत नाही. हे फार वेगळा माणूस आहे हा. जे मी म्हणतो ना की मी जी वरती येणार, तर जी 24 तास पहा, काय राहा एक पाऊल पुढे. म्हटलं ना येणार आहे तर येणारच आहे. मी म्हटलं ना ह्या पॉडकास्टवरती येणार आहे, आता ते सगळ्या गोष्टी मी सेटिंग लावून ठेवलेल्या आहेत म्हणून मी बोलतोय. हे सगळं माझं ऑलरेडी मेंटल कॅल्क्युलेशन झालेलं असतं, मी बोलतोय. NGOचं मी तुम्हाला आज बोललोय, पण हे प्लॅनिंग्स कधीपासूनचे आहेत. लक्षात येते डिअर फ्रेंड्स. येस. आणि हा जी योगा वगैरे चालू आहेत ना, उद्या मला गव्हर्नमेंटचे कोर्सेस पण चालू करायचे आहेत. खूप काही गोष्टी आहेत, खूप काही गोष्टी. चला अजून एक खुशखबरी मी तुम्हाला सांगतो. बाय द वे, संमोहनाचे आपले गव्हर्नमेंटच्या कोर्सेस सुद्धा चालू होणार आहेत. त्याच्यासाठी पुढचे 3 ते 3.5 4 महिने एव्हरी सॅटर्डे मी पुण्याच्या बाहेर असणार आहे. एव्हरी सॅटर्डे. ते मी तुम्हाला शेवटी सांगेल. एव्हरी सॅटर्डे एक टॉपिक राहिला, तो कव्हर करूयात आणि आपले पुढचे चेंजेस मी तुम्हाला सांगेल. कन्सिस्टन्सी ठेवा डिअर फ्रेंड्स. कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. प्रत्येक कामामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे. जिथे कन्सिस्टन्सी नाही आहे तिथे झिरो रिझल्ट. एखादी गोष्ट कन्सिस्टंटली करायची नसेल तर तुम्ही सुरुवातच करू नका. त्याचा झिरोच रिझल्ट येणार आहे. झिरोच रिझल्ट येणार आहे. लक्षात येत आहे? एकदा ती तुम्ही, इफ यू एंटर, वन्स यू एंटर इन दॅट वर्क, कम्प्लीट इट. कम्प्लीट इट. डोंट लुक बॅक. मागे नाही बघायचं. गो हेड. गो हेड. फक्त पुढे चला. आणि तुम्हाला माहिती आहे डिअर फ्रेंड्स, आपल्याला ना आपल्या आयुष्यात जे पुढे चला म्हणतात तर त्यांचाच राग येतो. जे म्हणतात ना मागे बसा, त्यांचा राग नाही. तुम्ही PMTने जर प्रवास करत असाल, तो बिचारा येतो कंडक्टर म्हणतो, अहो पुढे चला ना, अहो पुढे चला ना, आणि तुम्ही रागाने बघता त्याकडे. अहो किती छान ना, तो म्हणतोय आपल्याला पुढे चला, आयुष्यात पुढे चला, आयुष्यात पुढे चला. पण आपण त्याच्याकडे रागाने बघतो, ह्याला मलाच म्हणतोय पुढे चला. अहो तिथं बसा की. अहो तो म्हणतोय पुढे चला. बघा किती गहन अर्थ आहे त्या वाक्यात. पुढे चला. आपल्याला पुढे चला म्हणणाऱ्यांचाच राग येतो. नाही बसा 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 बसा, लगेच बसता. थँक्यू बरं का, थँक्यू थँक्यू. कमॉन यार, बसा म्हणणाऱ्याच्या जवळ राहूच नका. मला ते बिलकुल नाही आवडत. बिलकुल नाही. चला पुढे, थांबायचं नाही. डोंट स्टॉप एट ऑल. त्याच्यासाठी सातत्य ठेवा. कन्सिस्टन्सी पाहिजे. हे स्किल काय एका दिवसात होणार नाही. ही पर्सनॅलिटी एका दिवसात होणार नाही आहे. हे सारखे आपल्याला ते दगडावरती ते म्हणतात ना, ते छन्नी हातोडा टाकीचे घाव सोसावे लागतात. मग त्या दगडातला देव पण येतं ना, देव तयार होतो.
नाही सहन केलं तर काहीच येणार नाही. लास्ट 5050. मेंदूला ट्रेन करा की ऍक्शन महत्वाचं आहे, विचार इल्ला. विचार नाही. ओके. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. ऍक्शनची सवय लावा. ऍक्शनची सवय लावा. बघा ना, तुम्ही थोडंसं लहान, तुमचे ते पास्टमध्ये थोडंसं जा. लहानपणी तुम्ही 5 वर्षाचं होता, कोणीतरी विचारलं होतं काय बनायचं, तुम्ही पण बोललो होतं डॉक्टर बनायचं. आणि आज काय आहेत? पेशंट आहात. 10 वर्षाचं होतं विचारलं की काय बनायचं, इंजिनियर बनायचं. 15 वर्षाचं MBA करायचंय. 20 वर्षाचं DED करायचंय. 25 वर्षात झालं लग्न. 30व्या वर्षी आहेत 2-3 प्रोडक्ट. आणि तुमच्या स्वप्नांचं काय? काहीच नाही. मेंदूला ट्रेन करा. ट्रेन युअर ब्रेन. लक्षात घ्या, ट्रेन युअर ब्रेन. हे म्हणायचं स्वतःला, आय ट्रेन माय ब्रेन. काय म्हणायचं? आय ट्रेन माय ब्रेन. हे लक्षात घ्या. आय ट्रेन माय ब्रेन पॉझिटिव्हली. आय ट्रेन माय ब्रेन पॉझिटिव्हली. मी माझ्या मेंदूला सकारात्मकरित्या ट्रेन करतो. हे स्वतःला बोलायचं आहे. 50वा काय आहे? मेंदूला ट्रेन करा. ऍक्शन महत्वाचं आहे असं सांगा, विचार नाही. ऍक्शन महत्वाचं आहे. ऍक्शन महत्वाचं आहे. यू हॅव टू टेक ऍक्शन. आणि सक्सेसफुल लोक ऍक्शन ओरिएंटेड असतात. आणि नेहमी लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही. लक्षात येते? उगवत्या सूर्यासारखं राहायचं आहे. सो द पीपल, द ऑडियन्स विल बी युअर्स, वर्ल्ड विल बी युअर्स. या सगळ्या गोष्टी होणार आहे. त्यामुळे ट्रेन युअर ब्रेन पॉझिटिव्हली. समजतंय? येस. सो डिअर फ्रेंड्स, जवळपास ओके, पुढे काय बघूयात. ओव्हर थिंकिंग हा आजार नाहीये, तो सवयींचा परिणाम आहे. हॅलो. सवयी बदलल्या की विचार शांत होतात. समजतंय? हॅलो. सिंपल आहे. ओव्हर थिंकिंग हा आजार नाहीच आहे मुळात. तो आपण आपल्या ब्रेनला आपण त्या पद्धतीने ट्रेन केलंय. समजतंय? सोप्या भाषेत, आपण आपल्या ब्रेनला त्या पद्धतीने ट्रेन केलंय. आता काय करायचंय? पॅटर्न चेंज करायचं. अंगद सर तुमच्या भाषेत सांगायचं तर मग आपल्याला ब्रेनला रिट्रेन करावं लागणार आहे. आपल्या ब्रेनला रिट्रेन करावं लागणार आहे. लक्षात येत आहे? येस. पुन्हा एकदा वाचतो. ओव्हर थिंकिंग हा आजार नाहीये डिअर फ्रेंड्स, तो सवयींचा परिणाम आहे, हॅबिट्सचा परिणाम आहे. सवयी बदलल्या, विचार शांत होतात आणि यू हॅव टू ट्रेन अवर ब्रेन. व्हेरी सिम्पल. सो थँक्यू व्हेरी मच. हे आपलं 5वं, आज ओव्हर थिंकिंगवरचं हे 5वं सिरीज होतं, द पार्ट 5. गेले 5 सेशन्स आपण ओव्हर थिंकिंगवरती घेत आहोत आणि आज हा टॉपिक इथे संपलेला आहे. आता कोणाला काही प्रश्न असतील ओव्हर थिंकिंगच्या रिलेटेड, यू कॅन आस्क क्वेश्चन. पुढचे 10 मिनिटं आपण ओव्हर थिंकिंगच्या टॉपिक रिलेटेड क्वेश्चन आन्सर घेऊयात आणि त्याच्यानंतर मी रवी सरांना सांगेल की सर आता आपण योगाबद्दल बोलणार आहोत, तर तेव्हा आपण योगाबद्दल बोलूयात. चलो, कोणाला काही क्वेश्चन असतील किंवा हे 5 सिरीज तुम्हाला कसे, हाऊ डिड यू फील, युअर कमेंट्स, युअर फीडबॅक, हे तुम्हाला ग्रुपमध्ये नाही द्यायचं आहे. हे तुम्हाला कुठे द्यायचं आहे डिअर फ्रेंड्स? लक्षात घ्या, तुम्हाला द्यायचं आहे हे कमेंट्स किंवा फीडबॅक्स. तुम्हाला एक लिंक येईल ग्रुपमध्ये आणि त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हे जे काही सेशन्स तुम्ही अटेंड करताय, झूम सेशन्स, थेरपीज, काउन्सलिंग्स, त्याबद्दल तुम्ही 2-3-4-5 वाक्यामध्ये लिहून तुम्ही जी आमची एक लिंक येणार आहे, गुगलची एक लिंक असेल, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही कमेंट करणार आहात. डू यू अंडरस्टँड? येस. ओके. का करायचं आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की बरेच लोक असे आहेत जगामध्ये की त्यांना खरंच डॉक्टर विजयकुमार काळेंच्या विचारांची गरज आहे, सहवासाची गरज आहे, ट्रेनिंगची गरज आहे. अशी कितीतरी मुलं आहेत, दे आर ट्राईंग टू कमिट सुसाईड, दे आर प्लॅनिंग टू कमिट सुसाईड, दे आर थिंकिंग टू कमिट सुसाईड. अशा लोकांपर्यंत मला पोचायचं आहे आणि मी एकटा पोचू शकत नाही. मला तुमच्या माध्यमातून पोचायचं आहे डिअर फ्रेंड्स, तुमच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्हाला 2 लिंक्स येतील, बारामती आणि पुणे, दोन्ही क्लिनिकच्या लिंक्स येतील. वेगवेगळे ग्रुप्स आहेत, बारामतीचा वेगळा आहे, पुण्याचा वेगळा आहे. तरीसुद्धा डिअर फ्रेंड्स तुम्हाला काय करायचं आहे, सेम लिंक जी पुण्याच्या लिंकवरती तुम्ही कमेंट करणार आहात, सेम कमेंट तुम्ही बारामतीच्या पण लिंकवरती जाऊन कमेंट करणार आहात. गॉट इट? मला ऑनेस्टली सांगा, किती जण ऑनेस्टली करणार आहेत?
किती जण ऑनेस्टली करणार आहे? चॅट बॉक्समध्ये आन्सर द्या. आणि मागून मागून काय मागितलंय मी तुम्हाला डिअर फ्रेंड्स? आणि मागण्यासारखी गोष्ट नाहीये, ती आतून तुमच्याकडूनच यायला पाहिजे. तुमच्याकडून यायला पाहिजे. त्या माध्यमातून तुमच्याकडून एखाद्या ॲटलिस्ट एक व्यक्तीचं जरी सुसाईड वाचलं ना, आणि तो त्याच्या लाईफमध्ये पुन्हा उभा राहिला, तर कमवून याच्यासारखं काय वेगळं ब्लेसिंग्स काय लागणार आहे आपल्याला? का जावं लागतं मंदिरात? आपलं का जायची गरज नाही आहे? तर गॉड इज हिअर, गॉड इज विथ अस, गॉड इज एव्हरीवेअर, गॉड इज इन अवर ॲक्शन, गॉड इज इन अवर कर्मा. तुम्ही जे कमेंट करणार आहात ना, ते देव तुमच्या माध्यमातून कमेंट करते असं समजा. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, युअर एव्हरी ॲक्ट इज अ गॉड, एव्हरी ॲक्शन इज अ कर्मा. आणि त्याचे तुम्हाला मोबदला तुम्हाला नोईंगली अननोईंगली मिळतच असतं. नोईंगली अननोईंगली मिळतच. कारण दुसऱ्यांचे कमेंट वाचून तुम्ही माझ्यापर्यंत आलेला आहात, आहे की नाही? दुसऱ्यांचे कमेंट तुम्ही गुगलला जाऊन बघून माझ्यापर्यंत आलेला आहात. जस्ट डायला जाऊन माझ्यापर्यंत आलेला आहात. डिअर फ्रेंड्स, चला ना, आता देण्याची वेळ आली आहे. का थांबवताय? तर तुम्ही तुमचे कमेंट्स जे आहेत, जे काही तुम्ही माझ्यासोबत 3 महिने आहात, 2 महिने आहात, 6 महिने आहात, वर्षभर आहात, तुम्हाला या अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सिलिंग सेंटरबद्दल काय वाटतं? डॉक्टर विजयकुमार काळे असं मेन्शन करा तिथे, डॉक्टर विजयकुमार काळे. कारण गुगलला सर्च केल्यानंतर ते नाव असेल तर लगेच ते सर्च होतं. तर तुम्ही माझं नाव तिथे टाकू शकता. अस्मिता हिप्नोथेरपी अँड क्लिनिक सेंटरमध्ये तुम्ही काय शिकलात? झूम असेल, ऑफलाईन असेल, ऑनलाईन असेल, काउन्सिलिंगमध्ये असेल, जे काही असेल, यू कॅन मेन्शन देअर, राईट? याच्या लिंक्स तुम्हाला ग्रुपमध्ये येणार आहेत. आणि डिअर फ्रेंड्स, ॲब्सोल्युटली ना, की म्हणजे कसं असतं, इथे नको आहे, इथे कमेंट नको आहे. आय रिअली रिस्पेक्ट युअर कमेंट्स हिअर ऑल्सो, बट इथे नको आहे. मी तुम्हाला रवी सर तुम्हाला ग्रुपमध्ये लिंक शेअर करतील, त्या लिंकमध्ये तुम्ही पेस्ट करू शकता, ओके, पोस्ट करू शकता. आणि डिअर फ्रेंड्स, तुमच्या कमेंट मी वाचणार आहे, ओके. आणि ज्यांचे ज्यांचे कमेंट्स येतील ना, खरंच त्यांच्याकडून मी असं नाही म्हणणार की तुम्हाला हे फ्री ते फ्री. मला असं काहीतरी खायला घालून विकत नाही घ्यायचं आहे. मी आत्तापर्यंत इथपर्यंत पोचलो आहे ना, मी खूप स्वाभिमानी व्यक्ती आहे. इथपर्यंत पोचलो आहे ना, मी माझ्या कष्टानेच पोचलो आहे. आणि रिअल गोष्टी, रिअल ॲक्शन्सनीच पोचलो आहे. तर मला असं वाटतं की मी तुम्हाला एवढं दिलेलं आहे, आणि आता फक्त वेळ आलेली आहे की तुम्ही तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून ते गुगलच्या ज्या लिंक्स येतील त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पोस्ट करू शकता, राईट? हां, आणि मी तुमचे कमेंट्स वाचणार आहे. आणि कमेंट्स आलेले जे कमेंट्स असतील ना, परत मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी माझ्या पर्सनल नंबरवरून तुम्हाला मेसेज येईल. मी स्वतः तुम्हाला थँक्यू म्हणेल. बिकॉज हे कसं असतं माहिती आहे का, की हे एक चक्र आहे. माझ्याकडून तुम्हाला आलं, तुमच्याकडून मला येतं, परत माझ्याकडून तुम्हाला द्यावं लागेल ना, नाहीतर ते थांबून जाईल. करन्सी म्हणजे काय? व्हॉट इज करन्सी? पैसा. व्हॉट इज करन्सी? ओके. करन्सी इज अ करंट. हे वाहतं राहिलं पाहिजे. आहे तर देता पण यायला पाहिजे. देणं हे आपलं कर्तव्य आहे. नाही दिलं की इट विल रस्ट, ते गंजून जाईल. त्यामुळे जे आहे ते देत राहायचं, राईट? सो आज ग्रुपमध्ये रवी सर तुम्हाला लिंक शेअर करतील संध्याकाळ रात्रीपर्यंत, 11-12 वॉट एव्हर इट इज. तर त्याच्यानंतर तुमचे कमेंट्स तुम्ही आज करा, उद्या करा, उद्या संडे आहे, दिवसभरात कधीही करा. आणि केल्यानंतर त्याची स्क्रीनशॉट माझ्या पर्सनल नंबरवरती तुम्ही शेअर करणार आहात. ग्रुपमध्ये माझा पर्सनल नंबर आहे डॉक्टर विजयकुमार काळे. तुम्ही मला पर्सनली त्याचा स्क्रीनशॉट मला पर्सनली शेअर करा, परत माझ्याकडून तुम्हाला कमेंट येईल, ओके. काही जण म्हणतात हो केलंय, बट सी गाईज, मी पण मॅनेजमेंटचा माणूस आहे, लगेच विश्वास नाही ठेवत, ओके. राईट? अंग सर, कळलं ना तुम्हाला? तुम्ही आय टीमध्ये काम करताय म्हणून. आय 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 बिलीव्ह इन द ॲक्शन्स. आय डोंट बिलीव्ह इन द व्हॉइस आय बिलीव्ह. आय डोंट बिलीव्ह इन द वर्ड्स ओनली. ॲक्शन इज इम्पॉर्टंट, राईट? येस. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही बेसिकचे कोर्सचे क्लायंट असाल, ॲडव्हान्सचे असाल, ॲडव्हान्स 2चे असाल, नो मॅटर. ज्यांचे कमेंट्स माझ्यापर्यंत पोचलेत त्यांना पर्सनली मी योगाची त्या ग्रुपची तुम्हाला मी लिंक शेअर करणार आहे. नो मॅटर की तुमची फीस 50% आली आहे का पूर्ण आली आहे, नो मॅटर. लक्षात येत आहे? अगदी तुम्ही 10, 12, 15, 20 हजार कितीही पे केले असेल, तर तुम्ही कमेंट करत असाल, स्क्रीनशॉट शेअर करून मला शेअर करत असाल, तर माझ्या नंबरवरून तुम्हाला पर्सनली ती लिंक येणार आहे. गेटिंग? पर्सनली ती लिंक तुम्हाला येणार आहे. आणि डिअर फ्रेंड्स, आपण तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. उद्याचा एक दिवस तुमच्याकडे आहे. परवा दिवशी सकाळी 6 वाजता, म्हणजे सोमवारी 6 वाजल्यापासून आपण आपले योगा क्लासेस चालू करणार आहोत.
ओके. येस. सो डिअर फ्रेंड्स, आजचं सेशन इथे संपलं असं मी जाहीर करतोय. आणि त्यानंतर आता रवी सर विल स्टॉप द रेकॉर्डिंग. यू कॅन स्टॉप. आणि आपण योगाबद्दल बोलूयात. राईट. फाईन. थँक यू व्हेरी मच.